दुसऱ्या युजरला हे बनवलं. हम्म. हा. हम्म. झालंय. येस, थँक्यू. हम्म. मानसी साडी मॅमचं आहे वाटतं, त्यांना अनम्यूट करते. मानसी मॅम अनम्यूट करा, बोला. जय जिनेंद्र. आता शेअर करा म्हणून सांगितले, मग मी करायला लागले त्यासाठी मनी एरियामध्ये. जेव्हा मी मनीवर नोटवर लिहायला लागले होते, त्याच वेळेस मला मनातून फिलिंग यायला लागलं की खरंच किती ग्रेटफुल राहायला पाहिजे मनीसाठी वगैरे. आणि हे करत असतानाच लगेच बँकेतून मेसेज आला की तुमच्या अकाउंटमध्ये ठराविक रक्कम लाखांपर्यंत डिपॉझिट झालेली आहे म्हणून. वाव. वा. व्हेरी गुड. ग्रेट. थँक्यू, खूप थँक्यू, छान. थँक्यू. आणखी कुणाच्या आयुष्यात काही बदल किंवा आपको अभी ये ते सगळ्यांना आता जवळपास हे किती 5 दिवस कंप्लीट झाले. आपला 6वा दिवस आहे आज. तर या 6 दिवसामध्ये काय चेंजेस वाटताय स्वतःमध्ये? काही आहे की नाही चेंजेस, की फक्त आपण करायचं म्हणून करून राहिलो आणि लिहायचं म्हणून लिहून राहिलोय, असं काही आहे? जसं कुणाला हलकं वाटतं, कुणाला काहीतरी वेगळं वाटतं, असं सांगा, थोडं शेअर करा तुम्ही. मॅम, मी एक शेअर करू का? हो, करा ना. काल आपण मनीचं चॅप्टर पाहिलं, हम्म. म्हणजे अभ्यासलं. तर काल मी शॉपिंगला गेलेली आणि भरपूर शॉपिंग केली. हम्म. हम्म. आणि ते प्रत्येक पैसे जेव्हा मी देत होते, तेव्हा तेव्हा मी खरं खूप ब्लेस करून दिले. हम्म. हम्म. खूप हॅपी फील केलं. अदरवाईज असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची असते, पण जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा आपण थोडं निगेटिव्ह होतं, आपलं मन थोडस हम्म. हिचकिच करतं, अरे एवढे पैसे द्यायचे. पण काल मी ते जाणीवपूर्वक तसं न करता मी काल खूप आनंदाने ब्लेस करून जे पण पैसे मी ऑनलाईन दिले, काही ठिकाणी कॅश दिली, तर ते पण मी करताना खूप हम्म. ब्लेस करून दिले ते पैसे. व्हेरी सो नाईस. मला खूप छान वाटलं ते प्रॅक्टिस करून किंवा देऊन. आणि खरं तर याची सवय करून घ्यायची आहे मला आता. हम्म. हम्म. आणि आपण सगळेच करूया, म्हणजे खूप छान अनुभव येतो हे करताना. हम्म. हम्म. अच्छा, माझं स्क्रीन दिसतंय ना सगळ्यांना? हो मॅम. ओके. मला पार्टिसिपंट कोणीच आता सध्या दिसत नाही आहे. ठीक आहे, तर सगळं तू आता हँडल करशील, मी लेसन एक्सप्लेन करते. येस. हम्म. और आता हे मराठीतच पूर्ण एक्सप्लेन होणार है। इस बीच में अगर किसी को कोई सेंटेंसेस नहीं समझ में आता तो आप हिंदी में पूछिए। तो ये जो आज का दिन है, 6वां दिन, आजचा 6वा दिवस आहे आपला। आणि 6व्या दिवसाला आता आपल्याला इथे टेबल दिसतोय। टेबलाच्या तिथे आपलं जर्नल आहे आणि तिथे पेन आहे। आणि असं खूप काही अशी जादू होती आहे त्या बुक मधून। आता जादू व्हायला सुरुवात झाली आहे, कारण आता तुमचे जवळजवळ तुम्ही 5 दिवस कंप्लीट केले। सगळ्यात तुमचं पहिलं जे होतं, तुम्ही आता पॉझिटिव्ह राहायला शिकला, तुम्ही चांगल्या गोष्टी पाहायला शिकलात, तुम्ही रोज आता चांगल्या गोष्टी बघून लिहिता आहात, स्वतः तुम्ही अनुभव करत आहात, तुमच्या आतमध्ये ती भावना, ती फिलिंग हळूहळू हळूहळू जागृत होत आहे। तर या गोष्टी जसं जसं जशा होत लागतील तशी 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 जादू होणार आहे। तर ह्याच बुक मधून आता ती जादू निघती आहे, कारण तुम्ही ते अनुभव करून राहिले, तुम्ही ते लिहून राहिले, तुम्ही ते फिलिंग करून राहिले आहेत। तर ते सगळं होत आहे। ओके, आता तुम्ही ते सगळं लक्षपूर्वक व्यवस्थित करत आहात। तर जर तुम्ही लक्षपूर्वक व्यवस्थित अगदी मन लावून, आता मन लावण्याचा अर्थ एक असा येतो, जसं कुणाकुणाला ना त्यांचं जे क्षेत्र असतं त्यांच्या क्षेत्रात ते इतके गुंग होऊन इतकं छान म्हणजे काम करत असतात की त्यांना हे कळत नाही की अरे मी हे काम करत असताना किती वेळ निघून गेला। मग ती कुठलीही क्रिया असो, मग ती स्वयंपाक बनवण्याची असो, तुमची नियामते लिहिण्याची असो, किंवा तुम्ही कपडे धुवून राहिला असं, तुम्ही काहीही कुठलंही काम करा, तुम्ही डान्स करत आहात, तुम्ही इतका डान्स करत आहात की तुम्हाला हे नाही माहित समोर कोण उभा आहे, तुम्ही हे स्वतः
साठी स्वतःच्या आनंदासाठी, आणि मग जेव्हा त्या स्टेटमध्ये आपण आनंद म्हणजे काम करतो किंवा कुठलीही क्रिया करतो, ती नाचण्याची असो, गाण्याची असो, घरातल्या कामाची असो, आणि ती जेव्हा एकदम हार्मनीमध्ये येते, पूर्ण असं व्हायब्रेशन्स आपले इतके हे असतात हाय त्यावेळेस, की आपण एका मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जातो, आणि ते खरं मेडिटेशन असतं. बसून मी ध्यान लावलं त्याला मेडिटेशनही म्हणतात, तेही आहे. पण असं नाही की मेडिटेशन हे कामात नसतं. काही काही लोकांना आपल्या कामावर इतकं प्रेम असतं की त्यांना भूक तहान हरपून ते आपलं काम करत असतात. सो ही एक मेडिटेटिव्ह स्टेट असते. तर या स्टेट मधून जेव्हा तुम्ही एंटर कराल ना, तेव्हा याच्या पुढे ही खरी जादू तुमची व्हायला लागेल. तर तेव्हा तुम्हाला जसं आता नियामत म्हणजे आपल्याला वरदान लिहायला सांगितली आहे, तर लोक असं लिहिलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले स्टॉप. वरदान लिहिता लिहिता तुम्हाला म्हणजे जर तुम्ही 10 20 15 16 इकडे तिकडे खूप गेला तर तुम्हाला कळले नाही टाइम कसा गेला. त्याच्या पुढे तुमची मॅजिक करायला लागेल. ओके. सो 6वा दिवस वाचूया. येस. 6वा दिवस, कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. कोणतेही एखादं काम, एखादी कला, एखादी विद्या, शाखा, एखादं कौशल्य तुम्ही हातात घेतलं तर त्या क्षेत्रामध्ये अगदी टोकापर्यंत जा. काम करता येईल तेवढं काम करा. त्यामध्ये आतापर्यंत जेवढं काम झालं त्या सीमेच्या पलीकडे जा. सीमेच्या सीमांनाही पार करा आणि या प्रयत्नात तुम्ही स्वतःला जादूच्या प्रांतात कधी घेऊन जाल हे तुम्हाला देखील कळणार नाही. हम्म. टॉम रॉबिन्स, जन्म 1936. मॅम थोडा स्क्रोल डाऊन करता का? लेखक. हम्म. सो 6वा दिवस, कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. आता तुमच्या कामाच्या ठिकाणी जादू कशी घडेल? तर आपण जेव्हा कुठलंही काम करतो, ते आपल्या स्वयंपाकघराचं असो, कुठली एखादी कला असो, कुठलं एखादं शिकण्याचं काम असो किंवा शिकवण्याचं काम असो, किंवा तुम्ही कुठलं गाणं म्हणत आहात, किंवा तुम्ही तबला शिकवत असाल किंवा तबला शिकत असाल, कोणी एखादी एम्ब्रॉयडरी करत आहे, किंवा कोणी कुणा एक चहाचा ठेला चालवत आहे, किंवा काहीतरी काहीही काम जे तुमच्या हातात तुम्ही घेतलं आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही अगदी टोकापर्यंत जा आणि काम करता येईल तेवढं काम कराल. त्यामध्ये तुम्ही आतापर्यंत जेवढं काम केलं त्याच्याही बियॉन्ड, म्हणजे काही काही जसं अश्विन मॅमनी पण त्यांच्या ह्याच्यामध्ये खूपदा शेअर केलं आहे की त्या असं काम करायच्या की त्या इतक्या गुंग होऊन काम करत होत्या. त्यांना हे वाटायचं की मी माझ्या क्लायंट्सला किती जास्तीत जास्त चांगलं देऊ शकते, आणि त्यावेळेस ते वेळ काळ पाहायला जायची नाही. जसं माझं होतं, मी लग्नापूर्वी ट्युशन्स घ्यायची, तर मला दुसरं काही कळत नव्हतं. मला पाहुणे पाहायला येणार आहे का काय, माझं तिकडे कधीच लक्ष नाही. मला माझ्या स्टुडंटला मी काय मला की करू, मग मी त्यांना जबरदस्तीनं घरी घेऊन येणे, त्याच्यानंतर म्हणजे किती किती वेळ ट्युशन, 1 तास 2 तास, माझं असं नव्हतं की मी 1च तास ट्युशन घेईल. तेवढं तेवढं मी खूप मागे लागायची. तर मला त्यावेळेस मी जेवली काय नाही जेवली काय मला काहीच फरक पडत नव्हता त्या गोष्टींनी. माझं ध्येय एकच की मला काहीतरी छान करायचं आहे. सो त्याच्यानंतर मग त्या जादू होतात, आणि म्हणून मग त्या पिरियडमध्ये मला एवढे पैसे कमवले आहे मी. सो काम करता येईल तेवढं काम करायचं. त्या कामामध्ये त्या सीमेच्या पलीकडे जेव्हा तुम्ही जाल आणि त्या सीमेला पार कराल, आणि तेव्हा तुमच्या प्रयत्नाला तुम्ही तुमच्या जादूच्या क्षेत्रात घेऊन जाल, आणि तिथून मग तुम्हाला जादू घडेल. आणि तुमचंच तुम्हाला कळणार नाही की जादू कशी घडत आहे. जेव्हा कुठले काम करायचं म्हणून करायचं, हा असं झालं आणि करून टाकलं, त्याला काहीही अर्थ राहत नाही. सो जादू तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रात तुम्ही स्वतःला झोकून द्याल. टॉम रॉबिन्स लेखक यांनी हे सांगितलेलं आहे. थोडं मोठं करते अजून. स्टार्ट. अतिशय गरिबीत जन्माला आलेली व्यक्ती शून्यापासून सुरुवात करते. थोडंफार शिक्षण असतं पण राष्ट्राध्यक्ष बनते किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती बनते किंवा स्वतःचे साम्राज्य निर्माण करते आणि जगातल्या धनवान व्यक्तीमधील एक व्यक्ती बनते. हे कसं घडू शकतं? दोन व्यक्ती एकाच वेळी कारकिर्दीला सुरुवात करतात. एकाची कारकीर्द यशाहून आणखी यशाकडे चढत्या क्रमाने सुरू
सुरू राहोत तर दुसरी व्यक्ती, ती किंवा तो, कितीही प्रयत्न केले तरी तिथल्या तिथेच राहतात. अगदी थोडंफार यश त्यांच्या पदरी पडतं. असं कसं घडू शकतं? तर यशापर्यंत पोचविणारा दुवा असतो कृतज्ञता. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार यशाला तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगायला हवी. म्हणूनच कृतज्ञतेशिवाय कायमस्वरूपी यश मिळणं अशक्य आहे. हम्म. आता युट्यूबवर तुम्ही खूप सारे युट्यूबर्स बघितलेले आहे. किती लोकांना यश प्राप्त झालं आहे. एका मुलाने जे त्याच्या घराचं ते एक व्हिडिओ टाकला आहे की इतकं अप्रतिम त्यांनी घर बनवलेलं आहे त्या युट्यूबच्या कमाईतून. त्याच्यानंतर आपल्या मराठी बिग बॉस मध्ये सूरज नावाचा एक मुलगा होता. काय म्हणजे तो मुलगा किती साधा भोळा, पण तो नेहमी कृतज्ञ आपल्या आई वडिलांसाठी. तो जे काही करत होता मनातून करत होता. नागपूरचा तो चहावाला, जिथे बिल गेट्स येऊन चहा पिऊन गेलेला. तर ही म्हणजे तुम्ही आश्चर्य करता ना असं तो खूप दिवसापासून चहा बनवून राहिला. मग त्याला आत्ता यश मिळालं आहे. हे यश कधी मिळालं? जेव्हा तो त्याच्या खरंच कामाला त्यांनी खूप काम केलं, तो अगदी मनापासून सगळ्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी देतो तेव्हा, आणि त्याच्या कामावर त्याचं अतिशय प्रेम आहे. आपण खूपदा बघितलंय की एकाच घरातले दोन व्यक्ती, एक हा खूप जास्त प्रगतीच्या शिखरावर पोहोचतो आणि एक पोहोचत नाही. काही काही लोक शिक्षण खूप कमी घेतात, पण ते तरी राष्ट्राध्यक्ष म्हणा किंवा कुठलेही एक मोठं सुप्रसिद्ध कलाकार सार्वजनिक क्षेत्रात, म्हणजे त्यांना काही येते नाही पण तरीही त्यांचं इतकं त्यांच्या क्षेत्राविषयी प्रेम आणि त्यांचं कृतज्ञता असते की ती त्या त्या क्षेत्रामध्ये एक नवीन काहीतरी गोष्ट आणि जादू घडवून आणतात. स्वतःचं साम्राज्य निर्माण करतात तिथे. आणि जगातल्या धनवान व्यक्तीमधील एक व्यक्ती ते बनतं. आमच्याच रिलेटिव्ह मध्ये एक व्यक्ती, असा मुलगा तो जो वरुड मरून म्हणजे माझ्या मिस्टरने मला एक गोष्ट सांगितली, मी त्यांच्याकडे जाऊनही आली आहे. सो ते अंगठं म्हणजे त्यांना काहीच शिक्षण नाही. घरून पळून आपल्या पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी खूप इकडे तिकडे असंच हे केलं. त्याच्यानंतर कुठेतरी एका गॅरेजला कामाला राहिले. कामाला राहता राहता तिथे काम शिकलं. काम शिकता शिकता त्या कामाची इतकी आवड, इतकी आवड, इतकी आवड की त्यांनी काय केलं की ज्या अशा खराब बाईक असतात त्याच्यातून एक असं छोट्या छोट्या काहीतरी वेगळ्या बाईक बनवणं सुरू केलं. आणि लोकांना त्या छोट्या छोट्या बाईक खूप छान आवडायला लागल्या. आज त्या व्यक्तीकडे चांगली संपत्ती, त्यांची मुलगी डॉक्टर, मुलगाही छान, आणि मस्त लॅविश लाईफ ते जगत आहे. तर हे कसं घडतं? जेव्हा प्रेम असतं, कृतज्ञता असते, त्या कामामध्ये आपण झोकतो. आपल्याकडे मोठं उदाहरण अंबानीचंही आहे. सो यशाकडे, आणखी यशाकडे चढत्या क्रमाने एक दुसरी व्यक्ती जाते आणि एक जात नाही. एकाची कारकीर्द चांगली वाढते, एकाची होत नाही. कितीही प्रयत्न केले तरी ते तिथल्या तिथेच राहतात. थोडंफारही यश त्यांच्या पदरी पडतं असंही त्यांना म्हणजे पडूच शकत नाही. असं घडत नाही. किती प्रयत्न केले तरी तिथल्या तिथेच राहतात. अगदी थोडंफार यश त्यांच्या पदरी पडतं असं घडू शकतं, पण केव्हा घडेल? जेव्हा ते कृतज्ञ राहतील. त्यांना यशापर्यंत पोहोचवणारा दुवा हा जी आहे त्यांच्याकडे असलेली कृतज्ञता. त्यांनी जर सगळ्या गोष्टी टेकन फॉर ग्रांटेड घेतल्या, माझ्याकडे येतातच कस्टमर, मी चांगलाच आहे आणि ठीक आहे, मी असं करून देईन, मग घेईन मी पैसे, मग एवढंच घेईल. मग काही फसवणूक करतात, काही काही करतात. त्या लोकांना खूप कमी यश मिळतं. आणि जे मनातून चांगले राहून काम करतात त्यांना देव बरोबर त्यांचं देतं आणि ते यशापर्यंत पोहोचतात. यशापर्यंत पोहोचणारा दुवा हा कृतज्ञताच आहे. आणि आकर्षणाच्या सिद्धांतानुसार आपल्याला जर यशाकडे पोहोचायचे आहे तर आपल्याकडे सगळ्यात पहिले कृतज्ञता असायला हवी. पहिल्या दिवसापासून आपण हा कृतज्ञता 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 हा शब्द ऐकत आहोत. कारण कृतज्ञतेशिवाय दुसरं काहीही नाही. एक कृतज्ञतापूर्व जे कृतज्ञतेने भरलेलं जे हृदय आहे ना, तेच मॅजिक करू शकतं या जगामध्ये. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. कृतज्ञतेने भरलेले हृदय खरं जादू करायला सुरुवात करतो आणि तेव्हा जादू घडते. सो म्हणून कृतज्ञतेशिवाय कायमस्वरूपी यश मिळणं हे अशक्य आहे. नेक्स्ट.
तुमच्या कामात, नोकरी, व्यवसायात यश मिळवण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टीमध्ये वाढ होण्यासाठी म्हणजे निरनिराळ्या संधी उपलब्ध होण्यासाठी, बढती मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी, चमकदार कल्पनांसाठी, प्रेरणा मिळण्यासाठी, तुमच्या कामाची योग्यता ओळखण्यासाठी, तुमचे कौतुक होण्यासाठी, तुम्हाला तुमच्या कामाबद्दल, नोकरी, व्यवसायाबद्दल कृतज्ञता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल तेवढे कृतज्ञ राहण्यासाठीचे कारण तुम्हाला अधिकाधिक मिळू लागेल. आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीत वाढ व्हावी असं वाटत असेल तर तुमच्याकडे ते आधीच आहे. जेवढं आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणे आवश्यक आहे. काम असो, नोकरी असो, व्यवसाय याच्यामध्ये तर तुम्हाला खरंच यश हवं असेल आणि तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज आल्या पाहिजे असं वाटत असेल, तुमची जर बढती व्हावी, तुमचा प्रोग्रेस व्हावा, तुमच्याकडे पैसा यावा, तुम्हाला चमत्कार असं कल्पना मिळाव्या, प्रेरणा मिळाव्या की तुम्ही तुमच्या कामामध्ये अजून काय चांगलं करू शकता किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही कसं तुमचं स्वतःचं आणखी काहीतरी वेगळं करून मस्तपैकी छान यश मिळवू शकता. तुमच्या कामाची तुम्हाला जर खरंच योग्यता वाढवायची आहे, तुम्हाला असं वाटतं की मला सगळ्यांनी अप्रिशिएट करायला हवं, माझं कौतुक व्हायला पाहिजे, माझ्या कामाच्या क्षेत्रात, माझ्या घरी, सगळीकडे तुम्ही तुम्हाला तुमच्या कामाबद्दल, नोकरीबद्दल, व्यवसायाबद्दल कृतज्ञता बाळगावी लागेल. तुम्ही आज जिथे आहात तिथे त्या परिस्थितीत तुम्हाला कृतज्ञता राहावं लागेल की हो, माझ्याकडे जॉब आहे, आज मला एवढे पैसे मिळतात आहे, मी त्याच्यासाठी खुश आहे, माझे कलिगसाठी मी खुश आहे. छोट्या 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 गोष्टी तुम्हाला शोधाव्या लागतील कृतज्ञ व्हायसाठी. तुम्ही जेवढे जास्त कृतज्ञ राहाल तेवढं जास्त तुम्हाला यश मिळेल. आणि कृतज्ञ राहण्यासाठी मग तुम्हाला कारण पण मिळत जाईल. जेव्हा तुम्ही एक शोधाल तुम्हाला 10 कारणं मिळतील, 10 वरून अजून 20 मिळतील. जेव्हा शोधायला लागाल आणि खरंच मनातून शोधायला लागाल आणि तुमच्या लक्षातही आलं असेल की आयुष्यात कोणतीही गोष्ट जर वाढावी अशी जर वाटत असेल तर त्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात आधी कृतज्ञता असणं अतिशय आवश्यक आहे. आणखी नवीन म्हणजे जसं तुम्हाला मनीच्या पैशांच्या ह्याच्यामध्ये जसं लिहिलं होतं सेम वाक्य तेच आहे. वाच पुढे. ज्याला कृतज्ञता स्वतःच्या कामाबद्दल आहे त्याला ते आणखी दिलं जाईल. त्याच्याकडे किंवा तिच्याकडे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. ज्याला कृतज्ञता स्वतःच्या कामाबद्दल नाही त्याच्याकडून किंवा तिच्याकडून जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जाईल. हा अनुभव माझा स्वतःचा आहे, जो मी ऍक्च्युली याच्या आधी पण शेअर केला आहे. माझ्याजवळ छान डे केअर होतं, मला डे केअरचं भाडं द्यावं लागत नव्हतं. माझ्याकडे मुलं होती, पण जी माझ्याकडे 4-5 मुलं होती आणि माझ्या प्रायमरी स्कूलमध्ये जी काही 5-6 होती, मी त्याच्यासाठी बिलकुल कृतज्ञता म्हणजे मी या मॅजिक बुक मध्येच नव्हती तर मला हे गोष्ट कळलीही नाही कधी. पण जेव्हा आता मॅजिक बुक मध्ये आली तर मी खरंच मागे जेव्हा वळून बघितलं की अरे हो, माझ्याकडे तर मी शाळा सोडून त्यावेळेस मी कृतज्ञता कशासाठी करू शकली असती की मी 24/7 माझ्या मुलीला देऊ शकते. जर मी काम केलं तर मला शाळेत राहावं लागलं असतं, मुलीला मी तेवढा वेळ देऊ शकली नसती. माझ्याकडे भरपूर वेळ होता, माझ्याकडे आलेल्या मुलांना मी छान छान घडवू शकली. माझ्याकडे मी स्वतः मस्त मला वाटेल तेव्हा मी घरी डे केअरला जाऊ शकते, मला वाटेल तेव्हा मी घरी येऊ शकते. म्हणजे भरपूर गोष्टी होत्या मला कृतज्ञ व्हायसाठी, पण मी नव्हती. मग देवानी काय म्हटलं की ठीक आहे, तू कृतज्ञ नाही आहे, 1 वर्ष चाललं, 1 वर्षानंतर स्टॉप. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि असे भरपूर काही काही जर मागे वळून बघितलं तर खरंच खूप अनुभव आहेत. सो ज्याला आपल्या कामाबद्दल कृतज्ञता असेल त्याला आणखीन आणखीन दिलं जाणार आणि ज्याच्याकडे किंवा जिच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये ती उपलब्ध पण होईल. पण ज्यांच्याकडे ही कृतज्ञता नाही, त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या जे जे काम करत आहेत, ते घरचं काम असो, ऑफिसचं काम असो, कुठलंही काम असो, त्या कामाबद्दल जर त्यांना कृतज्ञता नसेल तर त्यांच्या किंवा तिच्याकडून तेही सुद्धा काढून घेतले जाईल. हेही वाक्य आज लिहा आणि या वाक्याकडे थोडंसं म्हणजे 3-4दा वाचा या वाक्याला आणि समजून घ्या की ज्याला कृतज्ञता आहे त्याला आणखी दिलं जाईल, त्यांच्याकडे किंवा तिच्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. ज्याला कृतज्ञता स्वतःच्या कामाबद्दल नाही त्यांच्याकडून किंवा तिच्याकडून जे आहे ते सुद्धा काढून घेतले जाईल.
नेक्स्ट. तुमच्या कामाबद्दल जर तुम्हाला कृतज्ञता असेल तर साहजिकच तुम्ही कामाच्या ठिकाणी जास्त कष्ट कराल आणि जेव्हा तुम्ही जास्त द्याल तेव्हा बदल्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात आणि यशात वाढ होईल. तुम्हाला जर कामाबद्दल कृतज्ञता वाटत नसेल तर आपोआपच तुम्ही काम कमी प्रमाणात कराल. काम कमी करायला लागलात की त्यामधून मिळणाऱ्या लाभातही घट व्हायला लागेल. परिणामी कामाच्या ठिकाणी तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. तुम्ही जेवढं योगदान कामाच्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे ते तुम्ही कधीच देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचं काम किंवा नोकरी तुम्ही ठप्प होऊन जाल. हळूहळू अधोगती व्हायला लागेल आणि याचा परिणाम म्हणजे तुम्हाला तुमचं काम गमवावं लागेल. लक्षात ठेवा, ज्याकडे कृतज्ञता नसते त्याच्याकडून त्याच्याजवळ जे आहे ते देखील काढून घेतले जाते. नेहमी नेहमी कंटिन्युअस म्हणजे हे वाक्य येत आहे. जसं काही काही आता मी बघितलंय, आता टीचर म्हणजे मी एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम केलं आहे. शिक्षिका म्हणून मी बरेच दिवस केलं. स्वतःचं ट्युशन्स तर होतंच, पण आता शिक्षिका म्हणून मी 3-4 ठिकाणी पण काम केलंय. मग तिथे मी बघितलेलं आहे की काही काही ज्या टीचर्स असतात, तर मी का करू, माझं थोडी काम आहे, मी नाही, मला नाही करायचं हे. असं ऑफिसमध्ये पण तुम्ही बघितलं असाल, खूप काही कलिग्स असतात, दुसऱ्याचं काम नाही करायचं, किंवा मला एवढंच वेळ आहे माझं 8 ते 4 पर्यंत, मग मी 4 वाजून 5 मिनिटांनी का घरी जाऊ, मी 4 वाजताच माझं पूर्ण वाइंड अप करायला आणि निघेल. काय गरज आहे मला 1 तास आधी द्यायची, मला काय तो पगार देतो का एवढा, मी का करू. ही जेव्हा भावना तुमच्यामध्ये येईल तर तुमच्या कामामध्ये जादू होणार नाही. काही द्यावं लागतं तेव्हा ते मिळतं, हेही आपण ऐकलेलं आहे. सो तुमच्या कामाबद्दल तुम्हाला कृतज्ञता असेल तर साहजिक तुम्ही त्या ठिकाणी जास्त कष्ट कराल. हो, कारण मी कृतज्ञ आहे, मी याच्या भरोशावर जगती आहे. मला जो पैसा मिळतोय तो मी माझ्या फॅमिलीसाठी यूज करते, माझ्या फिरण्यासाठी यूज करते, माझ्या कपड्यासाठी यूज करते. ही जर भावना असेल की खरंच मला या कामामुळे काय मिळत आहे, मी त्याच्यात खूप काही कृतज्ञता शोधू शकते. मग ही जेव्हा तुम्ही शोधाल, मग तुम्ही कष्ट कराल, तुम्हाला इंटरेस्ट वाटेल त्या ठिकाणी काम करायचा. आणि जर तुम्ही कृतज्ञता नसाल तुमच्यामध्ये, तर तुम्हाला तिथे काम करण्याचा इंटरेस्ट येणार नाही. बस मला जायचं आहे, माझी ड्युटी आहे, 8 to 5 मला जाणे आहे, 8 to 5 मला येणे आहे, मला काही एक्स्ट्रा दाखवायचं नाही, मला काही एक्स्ट्रा करायचं नाही, काही नाही. ना मग तुमच्या मिळणाऱ्या पैशात वाढ होणार, ना तुमच्या यशात वाढ होणार. काम कमी करायला लागलात की त्यातून तुम्हाला मिळणारा लाभ सुद्धा घट होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला आनंदी पण तुम्ही राहणार नाही, कारण तुम्ही खुश नाही. तुम्ही कृतज्ञ राहील तर तुम्ही खुश कसे राहाल तिथे. आणि जो व्यक्ती खुश नाही तो मॅजिक कसा अट्रॅक्ट करेल. साधी सिंपल गोष्ट आहे. आपल्याला काय शिकवतं मॅजिक, आपल्याला देवाने इथे कशासाठी पाठवलंय, की तुझी फ्रिक्वेन्सी, तुझी जी व्हायब्रेशन्स आहे ती तू खूप हाय ठेव. मी हाय कधी ठेवणार, जेव्हा मी खुश राहणार. मी खुश राहणार नाही तर माझं व्हायब्रेशन हाय कसं राहणार आहे. सिम्पल, सो सिम्पल थिंग आहे ते. लक्षात घ्या, आनंदी राहायचंय, कुठलंही काम असो. मे बी कधी ते एखादं तुमच्या मनाच्या विरुद्धही असेल, त्याही ठिकाणी आनंदी राहा. एक दिवस असा येईल की तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळेल. ही जादू व्हायला वेळही लागणार नाही. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला थँक्यू, तुम्हाला कृतज्ञता करणं अत्यंत आवश्यक आहे. जेवढं योगदान तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे, तेवढं तुम्ही द्यायला हवं. जर तुम्ही कृतज्ञ नसाल तर तुम्हाला द्यावं लागेल तेवढं योगदान तुम्ही कधीच देऊ शकणार नाही. तुमचं काम, तुमची नोकरी मग तिथेच ठप्प होऊन जाईल. आणि हळूहळू हळूहळू हळू अधोगती. मग दुसऱ्याला प्रमोशन मिळालं, मग मला का नाही मिळालं, आणि तो तर असाच आहे, तो तो चमचाच आहे, आणि तो टमकाच आहे, असं नाही. मग तेव्हा आपण मागे 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 मागे, आणि मग एक दिवस कामही नसतं. म्हणून लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे कृतज्ञता नसते त्यांच्याकडून किंवा ज्यांच्याजवळ जे आहे ते सुद्धा काढून घेतल्या जातं. आपल्याला प्युअर हार्ट पर्सन बनायचं आहे. आपल्या कामात खुश राहायचं आहे. कामाच्या ठिकाणी एखादं काम कमी जास्त जे आहे, काही काही लोक म्हणजे मी ऐकलं आहे की अरे आपल्यातलं जास्त दाखवायचं नाही, मग ते ना आपला यूज करून घेतात. म्हणजे मी जेव्हा काही एक्स्ट्रा दाखवायला गेले ऍज अ टीचर म्हणून, मला काहीतरी वेगळं माझ्या मुलांमध्ये घडवायचं आणि मी जर एखादी कल्पना सांगितली तर मला तिसऱ्या व्यक्तीकडून हे ऐकायला मिळायचं. पण असं नसतं. तुम्ही जितकं जास्त द्याल तुम्हाला त्या मुलांचा कधी दुवा मिळेल काही सांगता येणार नाही. आणि आज जी काही मी कमाई करते ना, मला खरंच मला खूप अभिमान आहे माझ्या स्टुडंटचा, आणि मी त्याच्या भरोशावरच खूप काही कमावलेलं आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं मी किती जास्त अभ्यास करू, किती काय करू, जेणेकरून मी माझ्या मुलांना छान छान देऊ शकली पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आज खूप खुश आहे. पुढे. ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, अगदी तेवढ्याच प्रमाणात ती तुम्हाला परत मिळते. त्यामुळे ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, त्या बदल्यात जे काही तुम्हाला मिळणार आहे, त्यावर तुम्हीच नियंत्रण ठेवता. तुम्ही जर एखाद्या उद्योग व्यवसायाचे मालक असाल, तर तुम्ही ज्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करता, त्यानुसार त्यात वाढ किंवा घट होते. तुम्ही जेवढे जास्त तुम्ही जेवढे जास्त तुमच्या व्यवसायामध्ये ग्राहकांबरोबर, तुमच्या कर्मचाऱ्यांबरोबर कृतज्ञते वागाल, तेवढी तुमच्या व्यवसायाची जोरात वाढ आणि भरभराट होईल. व्यवसाय मालकांनी कृतज्ञ राहण्याचे थांबवले आणि कृतज्ञतेची जागा चिंतेने घेतली, की त्या व्यवसायाची पिछेहाट सुरू होते. हम्म. ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता आणि तेवढ्याच प्रमाणात ती तुम्हाला परत मिळते. आपल्याला सांगितलंय थोडं द्याल, थोडं मिळेल. चमच्याभर द्याल, चमच्याभरच तुम्हाला परत मिळणार. तुम्ही मोठा हांडा भरून दिला तर हांडा भरूनच तुम्हाला मिळणार आहे. तर तुमची कृतज्ञता कुठल्या प्रमाणात तुम्ही व्यक्त करणार, तेवढंच तुम्हाला ते मिळणार आहे. त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवाल. ओके. ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, त्या बदल्यात जे काही तुम्हाला मिळणार आहे त्यावर तुम्हीच नियंत्रण ठेवाल. म्हणजे हे तुमचंच तुम्हाला हे करायचं आहे. स्वतःच तुम्हाला तुमचं ऑब्झर्व आणि नियंत्रण ठेवायचं आहे की मी किती करून राहिलो, कसं काय, म्हणजे मला किती द्यायचं आहे. हा सगळा तुमच्या याचा खेळ आहे. इथे कोणीच काही करणार नाही. तुम्ही जास्त कराल तुम्हाला जास्त मिळेल, तुम्ही कमी कराल तुम्हाला कमी मिळणार. कुठे नियंत्रण ठेवायचं, काय ठेवायचं ते तुमचं तुम्हाला बघायचं आहे. एखादा व्यक्ती, एखादा उद्योग व्यवसाय मालक असेल आणि एखाद्या त्याच्याकडे कस्टमर्स येत आहेत, तो कस्टमरला कसा आहे, अं, जे आपलं जे व्यवसाय असते ना, ती असते आपलं मंदिर. म्हणजे तुमचं व्यवसाय असो किंवा तुमचं घर असो किंवा तुमचं कुठलं क्षेत्र असो, ते तुमचं मंदिर असतं. आणि तुमच्या मंदिरात येतात देव, परमेश्वर तुमच्या मंदिरात येतो. तुमचे जे कस्टमर आहेत ना, ते तुमचे देव आहेत. ठीक आहे. तुमचे कर्मचारी सगळे 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 ओके. आता तुम्ही त्यांच्याशी कसे वागता, यावर मग आता तुमची वाढ आणि घट अवलंबून राहणार. तुमच्याकडे येणारा देव काही आला आणि तुम्ही त्याला कसं देता, कसं ट्रीट करता, कसं बोलता, त्याप्रमाणे तुमचा व्यवसाय चालणार. तुम्ही व्यवसायामध्ये जर तुमच्या ग्राहकांबरोबर, तुमच्या कर्मचाऱ्यांसोबत जर तुम्ही छान वागलात, कृतज्ञतेने वागलात, अं, तुमच्या व्यवसायाची जोरात वाढ होईल लागेल, भरभराटी होईल. हा, आणि कुणाला तुम्हाला तुमचा एखादा कर्मचारी खरंच तुम्हाला असं वाटतं की नाही, मग त्याच्यासोबत बोलण्याचा जो ऍटिट्यूड, म्हणजे बोलण्याचं जे वे आहे ना, तेही पॉझिटिव्ह असावं. अगदी म्हणजे नॉर्मल वेने तुम्ही त्याच्याशी कसं ट्रीट करायला पाहिजे. ओके. असं नाही की तो तो आहे नाही चांगला म्हणून मग मी त्याला खूप ओरडेन आणि काही पण शिव्या देईल, असं नाही. एखादा उद्योग व्यवसायाचे मालक जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. तुम्ही जशी व्यक्त कराल तशी त्याच्यामध्ये वाढ आणि घट होणार. जेवढे जास्त तुमच्या व्यवसायामध्ये ग्राहकांबरोबर, तुमच्या कर्मचाऱ्यांसोबत तुम्ही कृतज्ञतेने वागाल, तेवढी तुमच्या व्यवसायामध्ये जोरदार वाढ आणि भरभराटी होईल. आलेली 10 रुपयाची ऑर्डर असो किंवा 1000 रुपयाची ऑर्डर असो, ती तेवढ्या छान पद्धतीने सेलिब्रेट करायची. व्यवसाय मालकांनी कृतज्ञ राहण्याचं जर थांबवलं तर मग काय होईल, मग कस्टमर कमी झाले, मग चिंता वाढेल, मग चिंता वाढली तर काय होईल, तर व्यवसाय मागे होईल. कृतज्ञता राहाल तर तुमच्याकडे भरपूर, म्हणजे तुमच्याकडे आज जर 2 कस्टमर आहेत, तुम्ही कृतज्ञ आहात, ओके, छान आहात, खुश आहात. 2 साठी खुश आहे, मग 2 चे 3 होतील, 3 चे 10 होतील. पण 2च आले, येतच नाही, मग तो बाजूचाच असा आहे, मग त्यांनीच आहे. आजकाल मार्केटमध्ये धंदाच नाही, मग त्याचाच धंदा चालतो. आजकाल लोकांना हेच पाहिजे, मी किती चांगलं देईल तरी माझं घेतच नाही, असं काही जर तुमचं सुरू असेल आणि मग तुम्ही चिंता करायला लागाल, तर चिंता चिता चिं हे ऐकलंय आपण. आणि याच्यावर छान सॉन्ग पण आहे. तो कृतज्ञतेची जागा ही चिंता जेव्हा घ्यायला लागते, तेव्हा आपल्या व्यवसायामध्ये ती मागे मागे घेऊन जाते आपल्याला. पुढे. ही आई वडील असाल किंवा आणि तुमच्या मुलाची काळजी घेणे, घर चालवणे हे जर तुमचे काम असेल, तर तुमच्या जीवनाच्या या कालखंडात कोणत्या बाबींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची याचा विचार करा. कारण जीवनात अशी संधी एकदाच येत असते आणि जर तुम्ही यावेळी कृतज्ञ राहू शकलात,
तर तुम्हाला आणखीन आधार, आणखीन मदत, आणखी सुंदर क्षण, आणखी आनंद अनुभवायला मिळेल. तुम्ही आई वडील आहात, तुमच्या मुलाची काळजी घेणं, तुमचं घर चालवणं हे तुमचं काम जर आहे, म्हणजे आता हाऊसवाईफ झाली, तुमच्या जीवनाच्या या कालखंडामध्ये तुम्ही कोणत्या बाबींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची याचा विचार करायचा आहे. खूप जीवनामध्ये संधी येतात आपल्या, आपण कुठे कुठे कृतज्ञ. मला आई बनवलं, काही काही आहे की ज्या आया झाल्या नाही, किंवा माझं घर आहे, माझे मुलं छान आहेत. तर तुम्हाला कृतज्ञता राहण्यासाठी कुठले कुठले आहे आधार? तर तुम्हाला त्यांचा आधार होतो, तुम्हाला त्यांची मदत मिळते, तुमचे सुंदर क्षण तुमच्या आयुष्यातले तुम्ही अनुभवता, तुम्ही आनंद अनुभवता. म्हणजे कृतज्ञता राहण्यासाठी हे सगळे त्यांनी दिलेले आहे, की कशा कशासाठी आपण कृतज्ञ राहू शकतो. जसं असेल तसं, पण तुमच्या कामावर प्रेम करा. कामावर जाण्यात उत्साह, उत्कंठा वाढू द्या आणि या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. तुम्हाला जर सध्याच्या कामाबद्दल आस्था वाटत नसेल किंवा तुम्हाला हवं तसं तुमच्या स्वप्नातल्या सारखं नसेल, तरीही तुमच्या स्वप्नातलं काम मिळवण्यासाठी सध्याचे जे तुमचे काम आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहणे आवश्यक आहे. हा लास्ट एक पॅरेग्राफ आम्हाला थोडा मी व्यवस्थित सांगते मी. तुम्ही जर आई वडील असाल आणि तुमच्या मुलांची काळजी घेणं, घर चालवणं हे जर तुमचं काम असेल, तर तुमच्या जीवनाच्या या कालखंडात कोणत्या बाबींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची याचा विचार करा. म्हणजे आता एखादी हाऊस वाईफ आहे, म्हणजे घरी काम करणारी आई आहे, जी काही बाहेर व्यवसाय नाही करत, मग आता ती कुठे कुठे कृतज्ञता राहू शकते? तर काय कृतज्ञता राहण्यासाठी तिचे हे आहे, तर तिचा आधार, मदत, तिचे सुंदर क्षण, आनंद. नाही तर मग ही म्हणेल की मी कशात कृतज्ञता व्यक्त करू, मी तर हाऊसवाईफ आहे, मी तर घर सांभाळते. तू घर सांभाळते, तू घराची लक्ष्मी आहेस. तू बघ, तू जेवण बनवते, किती छान सगळे जेवतात, तुझ्याकडून लोकांना आनंद मिळतोय. तू आई आहेस, तू मुलाचे छोटे 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 लहानपणापासूनचे छोटे छोटे अनुभव, किती छान तुला तो आनंद मिळतो. तुझ्या बाळाला तू बघते चालताना, बोलताना, हसताना, त्याचं ते बोबडं बोलणं, हे सगळ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे खूप काही याच्यातही तुम्ही आनंद मानू शकता. तर हे या पॅरेग्राफ मध्ये सांगितलंय. आणि जसं काम असेल तसं त्याच्यावर प्रेम करा. कामाला जाण्याचा उत्साह वाढवा, तुमची उत्कंठा वाढू द्या, कुठली तडजोड नका करू. कामाबद्दल तुम्हाला जर आस्था वाटत नसेल, तर तुम्हाला हवं तसं तुमच्या स्वप्नासातलं नसेल, तरीही तुम्हाला ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आज नाहीये, पण तुमच्या स्वप्नातलं काम जर तुम्हाला मिळवायचं असेल, तर तुम्हाला आजचं जे आहे प्रेझेंट वर्क मध्ये तुम्हाला कामासाठी कृतज्ञ व्हावं लागेल. जर तुम्हाला स्वप्नासारखं काम हवं असेल, की तुम्ही विचार केला की मला हे नाही हे व्हायचं आहे, तर तुम्हाला आधी जे तुम्ही करत आहात त्याच्यासाठी कृतज्ञ व्हायचे आहे. तर ऑटोमॅटिक तुम्ही जे हवं आहे तेही अट्रॅक्ट कराल. तर आज आपल्याला एक कृती आहे ही पुढे सांगितली आहे. आज काय करायचं आहे? आज तुम्ही अशी कल्पना करा की एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि तुमच्या कामाविषयी तुमच्या मनात जे विचार किंवा भावना येतात त्याची नोंद ठेवणे हे त्याचे काम आहे. हा व्यवस्थापक आज तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुमच्या मागे पेन आणि वही घेऊन येणार आहे. अशी कल्पना करा, कामाच्या ठिकाणी ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल, तेव्हा तेव्हा व्यवस्थापक त्याची नोंदणी करून ठेवेल. आता तुमचं काम हे आहे की दिवसभरात तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घेणे, जेणेकरून व्यवस्थापकाकडे तुम्हाला कशा कशाबद्दल कृतज्ञता वाटते याची एक लांबलचक यादी तयार होईल. ही यादी जेवढी मोठी तेवढा तुमचा अदृश्य व्यवस्थापक तुमच्या पैशांमध्ये, कामामध्ये, यशामध्ये, संधीमध्ये, आनंदामध्ये आणि परिपूर्णतेमध्ये अधिक जादू घडवून आणेल. हे पण वाचून घ्या पॅरेग्राफ. ओके. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कशाबद्दल कृतज्ञता वाटू शकते अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा. सुरुवातीला असा विचार करा की तुम्हाला काम आहे. कितीतरी लोक बेकार असतात जे जे काम मिळवण्यासाठी काहीही देण्यास तयार असतात. वेळेची बचत करणारी फोन, प्रिंटर, इंटरनेट आणि संगणक यासारखी साधने तुमच्या सेवेला उपलब्ध आहेत. हेही लक्षात ठेवा. तुम्ही ज्यांच्या बरोबर काम करता त्यांच्या बरोबर तुमची मैत्री आहे त्याचाही विचार करा.
स्वागतिका, सहाय्यक, द्वारपाल, माल वाहतूकदार यांसारख्या अनेक जणांमुळे तुम्हाला काम करणे सोपे जाते, हेही लक्षात घ्या. तुम्हाला जेव्हा पगाराचा चेक हातात मिळतो तेव्हा किती आनंद होतो तेही आठवून बघा. कामाच्या ठिकाणी अशा गोष्टी मनात मनात आणा. आणा की ज्या तुमच्या आवडीच्या आहेत आणि ज्या करणं तुम्हाला खूप आवडतं. तर आजची ही कृती आहे, एक अदृश्य व्यवस्थापक म्हणजे एक एंजल म्हणा तुमच्या आजूबाजूला असतं, किंवा मग तुम्हाला आवडणारा एखादा हिरो हिरोईन पकडून घ्या, किंवा एखादं काहीतरी एक विशिष्ट असं तुमच्या अं, मनामध्ये एक व्यक्ती ठेवा. आणि ती व्यक्ती तुमच्या मागे आहे, तुम्हाला हे सतत फील करायचं. म्हणजे तुम्ही जिथे जिथे जाल, तुम्ही बाथरूम मध्ये जा, तुम्ही किचन मध्ये जा, तुम्ही डायनिंग हॉलमध्ये जा, तुमच्या ऑफिसमध्ये जा, तुम्ही जिथे जाल तिथे त्या कामाविषयी तुम्ही आता कल्पना करायची की एक अदृश्य व्यवस्थापक आज माझ्या मागे आहे. आता तुमच्या कामाविषयी तुमच्या मनात काय विचार येतात, काय भावना होत आहेत, त्या तुम्हाला नोंद करायच्या आहे. मग आता तुम्ही तुमच्या असिस्टंटला काय सांगणार आहे? आज जिथे जिथे जाल, जेव्हा तो तो तुमच्या मागे तिथे तिथे आहे ना, त्याच्या हातात पेन आणि बुक आहे. ओके. तर आज तुम्हाला ही कल्पना करायची आहे. मग आता तुम्ही एखाद्या वेळी कामाच्या ठिकाणी जाल तर तुम्हाला कशी कृतज्ञता करायची आहे आणि कशी नोंद करायची आहे, दिवसभरात तुम्हाला काय काय मिळालं त्या सगळ्याची नोंद करायची आहे. आता तुम्ही मे बी मध्ये मध्ये कराल आणि विसरून पण जाल की अरे मला इथे थँक्यू म्हणायचं होतं, की इथे मला या गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं होतं. तर तुम्ही जितकं कमी म्हणजे तुमची यादी तुम्ही आज लक्षात ठेवा की जास्तीत जास्त मोठी झाली पाहिजे. कारण तो व्यक्ती नोंद करणार आहे, तुम्हाला लिहायचं नाही, तुम्हाला फक्त बोलायचं आहे. कामाच्या ठिकाणी ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटते, तुम्ही सरळ पटकन आपल्या त्या असिस्टंटला सांगायचं की येस, मी यासाठी कृतज्ञता आहे. आज तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, ते म्हणजे तुम्हाला दिवसभर कृतज्ञता वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टी शोधायच्या आहे. जेणेकरून तुमचा जो असिस्टंट आहे त्याचे पानावर पानं भरले पाहिजे. 1 2 3 4 5 6 50 100 अशी कामं लांब लचक यादी झाली पाहिजे. जेवढी मोठी तुमची यादी राहील, जसं वरती एक म्हटलं होतं की नियंत्रता तुम्ही ठेवता, म्हणजे जेवढं तुम्हाला जेवढं दिसलं मग तुमचं कुठेतरी स्टॉप होईल ते, कारण मला एवढंच दिसलं म्हणजे नियंत्रण तुम्हीच ठेवताय, स्टॉप तुम्हीच करताय. तुमची यादी तुम्हाला लांबलचक करायची आहे. जेवढी जास्त होईल तेवढी तुम्हाला ती यादी लांबलचक करायची आहे. जेवढी मोठी तेवढा तो अदृश्य व्यवस्थापक काय करेल, तुमच्या त्या त्या क्षेत्रामध्ये, पैशामध्ये, कामामध्ये, यशामध्ये, संधीमध्ये, तुमच्या आनंदामध्ये, परिपूर्णतेमध्ये आणखी जादू घडवून आणेल. मग आता मी कसं कृतज्ञता करू? कुणाला प्रश्न पडेल की अरे मी याच्यासाठी कसं करू? तर आता तुम्ही जर कुठे काम करत असाल, तुमचं ऑफिस आहे, तर ऑफिसमध्ये तुम्हाला काय आहे? मी गेल्याबरोबर मला तो वॉचमॅन दरवाजा उघडतो. वाव, मला गाडी आहे जाण्यासाठी, माझ्याजवळ फोन आहे, माझ्याजवळ प्रिंटर आहे, माझ्याजवळ इंटरनेट आहे. त्याच्यानंतर काय, तुमच्या जवळ स्वागतिका आहे, सहाय्यक आहे, द्वारपाल आहे. तुम्हाला येण्या जाण्यासाठी जो ड्रायव्हर येतो, तुम्ही त्याच्यासाठी कृतज्ञता राहू शकता, तुमच्या गाडीसाठी. घरातून निघताना तर पहिले तुमच्या सगळ्या घरातल्या वस्तू तुम्ही ज्या वापरता त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या मिसेससाठी, ती स्वयंपाक बनवून देते, टिफिन आहे, तुम्हाला जेवण गरम गरम मिळालेलं आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, तिथले कागद आहे, फॅन आहे, लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. असंख्य गोष्टी, असंख्य. सगळ्यात पहिले तर तुमचं सकाळी उठल्या उठल्या तुम्ही टूथब्रश, बाथरूम, शॉवर, गरम पाणी, हीटर, गीझर, बेड, असंख्य गोष्टी घराच्या सुरुवातीपासूनच सुरू आहे. आता आता कसं झालंय, आता वाजले समजा 12 वाजते, 1 वाजतील. आता तुम्ही 1 वाजतापासून जेवढे आहे ते उद्या सकाळी आपला हा क्लास सुरू होईल तोपर्यंत कंटिन्यू मोजा. आणि आता हे सगळं झालं आणि महिन्याभराचं तुमचं झालं, पगाराचं जर तुमचा चेक पण तुमच्या हातात आला किंवा काय, तेव्हाही तुम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे, किती रुपयाचा असो. आणि मग तुमच्या कामामध्ये मस्तपैकी बदल होणार. तुम्हाला खूप छान वाटेल. खूप मनात गोष्टी आणायच्या आहे की तुमचा पगाराचा चेक येणार, मग तो किती छान आनंद मी व्यक्त करेल. असं तुम्हाला जितकं जितकं जसं जसं आवडेल तसं तसं खूप जास्तीत जास्त मोठी यादी तयार करायचा प्रयत्न आज तुम्ही करायचा. आज तुम्हाला लिहायचं नाहीये. आज तुमचा असिस्टंट लिहिणार आहे, तुम्हाला फक्त बोलायचं आहे. हम्म. तुमच्या अदृश्य व्यवस्थापकाला तुम्हाला ज्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटली त्याची नोंद करायला लावा. त्यासाठी म्हणा, मी यासाठी कृतज्ञ आहे असे लिहिले आहे का तेही पहा. जसं की
तुमच्या व्यवस्थापनाला जर आढळून आले की तुम्हाला अगदी मनापासून कृतज्ञता वाटत आहे, तर तुमचा व्यवस्थापक लगेचच तुमच्या कामात जादू घडवून आणायला सुरुवात करतो. आणि या जादूत वाढ होत राहील अशी ही शक्यता आहे की तुम्ही एका दिवसातच कामाबद्दल एवढी कृतज्ञता निर्माण कराल की परिस्थितीत लगेचच सुधारणा घडून येत आहे असं तुम्हाला जाणवून येईल. भाग्यकारक संधी अपघाताने निर्माण होत नाही, त्या केवळ कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करू लागल्याचा परिपाक असतात. कामाच्या ठिकाणी करायची ही जादूची कृती करण्याचा दिवस आठवड्याच्या शेवटी आला किंवा तुम्ही कामावर नसताना आला, तर पुढच्या दिवशीची जी एखादी कृती आहे किंवा अनेक कृती आहेत त्या करा. पुन्हा मागे जा आणि जेव्हा तुम्ही कामावर परत रुजू व्हाल तेव्हा पहिल्या दिवशी ही कामाविषयीची जादूची कृती करा. डन. ओके. सो अदृश्य व्यवस्थापक तुमच्या सोबत आहे. तुम्हाला नोंद करायची आहे की मी माझ्या कम्प्युटरसाठी खूप कृतज्ञ आहे. ओके. काय लिहिलंय यांनी? हे एवढंच आपल्याला बोलायचंय ना मॅम आज. मी नाही, एक मेसेज फॅनसाठी आला होता, कृतज्ञ. पॉप झालेला, मी ते वाचत होते. ओके. सो तुमच्या व्यवस्थापकाला आढळून आलं पाहिजे की खरंच तुम्ही तुमच्या मनातून कृतज्ञता व्यक्त करत आहे. आणि जेव्हा हे त्याला आढळून येईल ना, तो असा चमत्कारिक बदल तुमच्या कामामध्ये घडवून आणेल. मी फॅनसाठी कृतज्ञ आहे. मी माझ्या पेनासाठी कृतज्ञ आहे. मला पाणी आणून देतोय माझा जो पिऊन आहे, मी त्याच्यासाठी कृतज्ञ आहे. मी जे काम करतोय, ज्या पेजवर मी लिहितोय, मी त्याच्यासाठी कृतज्ञ आहे. असं तुम्ही जेव्हा तुमच्या मनातून कृतज्ञता कराल तर वाढ होईल तुमची. तुमच्या जादूमध्ये वाढ होईल. एका दिवसात कामाबद्दल तुम्हाला एवढी कृतज्ञता निर्माण करायची आहे की तुमची परिस्थिती लवकरच सुधारून आली पाहिजे किंवा ती सुधारणा घडून येईल. हे तुम्हाला दिसेल की अरे, मी ते एकच दिवस सुधारणा म्हणजे माझं कृतज्ञता व्यक्त केली, एका दिवसातच मला एवढा चमत्कार. आणि कुठलीही गोष्ट ही योगायोगाने होत नाही. भाग्यकारक संधी अपघाताने निर्माण होत नाहीत. त्या केवळ कृतज्ञतेच्या जादुई शक्तीही काम करू लागल्याचा परिपाक असतात. कामाच्या ठिकाणी जादू करण्याचा दिवस जर तुमचा सपोज आज तुम्हाला कोणाला सुट्टी असेल किंवा एंड ऑफ द वीक येत असेल, तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता. आज जसं आता तुम्हाला 1 वाजतापासून सुरू करायचं आहे, तर उद्या सकाळपर्यंत करायची आहे. सुट्टी असेल तर तुम्ही नेक्स्ट डे करा. ओके. तुम्ही जेवढी जास्त कृतज्ञता कराल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला कृतज्ञता दिसून येणार. तुमच्या कामामध्ये तुम्हाला मॅजिक दिसून येणार. तुम्हाला भाग्यकारक संधी तुम्हाला मिळेल. ती अपघाताने निर्माण नाही होणार, ती जादूच्या शक्तीनेच निर्माण होऊ शकते. जादूची कृती क्रमांक 6. कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. 1. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चारण करा. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजदाद गणती करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. 2. आज कामावर असताना तुमच्याकडे एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि ज्या ज्या वेळी तुम्हाला कृतज्ञता वाटावी अशी गोष्ट तुम्हाला सापडली की तो त्याची नोंद करून घेतो आहे. तुमचं आजचं काम एवढंच आहे की तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घेणे. कृतज्ञता वाटण्यासारखे काही सापडले की व्यवस्थापकाने त्याची नोंद केली आहे ना हे पहा. त्यासाठी म्हणा, मी लॅपटॉपसाठी इतका कृतज्ञ आहे आणि जास्तीत जास्त कृतज्ञता वाटून द्या. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आठवा आणि त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. पहिली कृती जी आपण पहिल्या दिवसापासून करत आलो आहे. आपल्याला वरदानांची गणती करायची आहे. 10 वरदानं लिहायची आहे. कृतज्ञ का वाटतं ते लिहायचं आहे. ती यादी पुन्हा वाचायची. प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3दा म्हणायचं आहे. आणि जेवढी जास्त कृतज्ञता वाटेल तेवढी ती तुम्ही व्यक्त करा. नंबर 2, आज आपल्याजवळ एक अदृश्य व्यवस्थापक आहे.
सो मला कृतज्ञता वाटावी अशी कुठली कुठली गोष्ट सापडते त्याप्रमाणे तुम्हाला ती नोंद करायची आहे. आज आपण एवढंच काम आहे की तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते अशा जास्तीत जास्त गोष्टींचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. कृतज्ञता वाटण्यासारखं जर तुम्हाला सापडलं काही तर तुम्ही लगेच आपल्या असिस्टंटला सांगायचंय, चला यांच्यासाठी नोंद करा. मी माझ्या वॉशिंग मशीनसाठी खूप कृतज्ञ आहे कारण माझं काम खूप इझी होतं आणि मला 15-20 मिनिटात माझे कपडे धुवून मिळतात. म्हणजे मला म्हणावं वाटलं तर मी हे म्हणेल, सध्या मी घरी आहे मला ते आठवलं. सो अशा तुम्ही छोट्या 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 गोष्टी, मी माझ्या कुकरसाठी खूप कृतज्ञ आहे कारण की मला 10 मिनिटातच वरण भात मिळतो. असं तुम्ही लिहायचं आहे, सॉरी, तुमच्या व्यवस्थापकाला सांगायचं आहे. मग तो नोंद करत जाईल. जेवढं जास्त तेवढी जास्त जादू. लास्ट, शेवटची रोजची जी क्रिया आहे, झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या चांगल्यात चांगल्या गोष्टी आठवायच्या. सर्वोत्कृष्ट एक गोष्ट आठवून धन्यवाद म्हणायचं आणि झोपी जायचं आहे. सो आजचा लेसन इथे संपलेला आहे. जर कुणाला काही विचारायचं असेल, प्लीज रेज युअर हँड. मयुरी मॅडमने हँड रेस केले, त्यांना अनम्यूट करते. मी शेअरिंग स्टॉप केलाय का? हो, केलं मॅम. मयुरी मॅम बोला. हाय, खूप सुंदर सेशन झाला आजचा. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. थँक्यू. मला ना थोडी एक शेअरिंग होती. मला डे 1 पासून एक शेअरिंग आहे. बोला की, आम्ही तो हो, उलट काल बाळामुळे मला करता नाही आली. हा. मला असं एक सांगायचं होतं की मी ह्या 22 पासून ह्या जर्नीत आहे. सो तुम्ही कंप्लेंट ह्यावेळी फुल करणारच आहे, आतापर्यंत झाली नाही. आपण असं लिहितो वरदानांविषयी आपण लिहितो. म्हणजे आई वडिलांबद्दल मला एक म्हणायचं होतं की मी नेहमी लिहिते आईने असं वडिलांनी असं केलं, पण ते मग काल जे आपण म्हटलो भावना आली पाहिजे, क्रिएट झालं पाहिजे. मी जॉईंट फॅमिलीमध्ये मोठी झाली आहे आणि माझे आई वडील 5 भावंडांमधले माझे वडील लहान आहे. आम्ही सर्व एकत्र वाढलो. तर त्या सगळ्या गोष्टी एकसारख्या होत होत्या आणि मी लिहिताना ऍज युजल लिहितीये, असं झालंय तसं झालंय. खूप जण काही काही सांगतात, मला ते असं आतमधून कधी फीलच येत नव्हतं. आणि डे 1 आपला झाला, काहीच हे नाही. आणि माझ्या जरा शेजारी आहेत, त्या सहज आल्या माझ्यापाशी आणि माझ्यापाशी बसल्या, बोलायला लागल्या. मी कधीच त्यांच्याशी असं पर्सनल लेवलला बोलले नव्हते आणि त्यांनीच मला विषय काढला. तर मी सहज विचारलं, माहेरी गेल्या होत्या का? म्हणे हा. म्हणलं मग आई वडील कसे आहेत? म्हणे मला आई वडील नाही आहेत. मला ते इतकं फेल गेलं, 2 मिनिटासाठी मी शांत राहिले, सॉरी म्हणाले. तर त्यांनीच म्हणे नाही अरे इट्स ओके. मी म्हंटल का? मी विचारलं का? म्हणे म्हणजे स्वामिनी माझी कालची लहान बाळ, तेवढे असताना माझे वडील एक्सपायर झाले. मी एकदम शांत झाले. आणि मी 10वी असताना स्फोट झाला गॅसचा आणि माझी आई एक्सपायर झाली. इतकं भयान वाटलं मला. म्हणजे मी त्या मला 12-12:30ला भेटल्या. 2-2:30 नंतर मी लिहायला लागले. मला इतकं रडू येत होतं आई अप्पांसाठी लिहिताना, इतकं रडू येत होतं. म्हणजे काय मी मिस केलंय, माझ्याकडे काय आहे आणि मी काय केलंय, मला का लिहिता येत नाहीये. माझ्या आई वडिलांनी माझ्या आतापर्यंत किती सोबत आहे, त्यांच्याबरोबर कधीपासून त्यांचे वडील नाहीये किंवा कधीपासून त्यांची आई नाही. मी टिल नाव आज 5-6 डे माझं लिहिणं चाललंय. मी नेहमी आई अप्पांसाठी लिहिताना माझ्या डोळ्यातून खळखळ पाणी चाललेलं असतं आता. म्हणजे ते म्हणतो ना, भावना क्रिएट झाली पाहिजे. आणि मला इतकं आठवतंय आता माझ्या आईने काय काय केलं, अप्पांनी काय. आज कॅज्युअल, एकदम कॅज्युअल घेत होती मी ती गोष्ट अशी. म्हणजे मला वरदान या शब्दाचं मिनिंग तिथे कळालं. वरदान काय तुमच्याकडे? हे वरदान आहे माझ्याकडे. खरंय. आणि त्यांना आई, त्यांना वडील, त्यांना भाऊ, त्या आणि 25 इयर्सचा भाऊ त्यांचा, त्यांच्या लग्नाच्या 2 वर्ष आधी तो पण गेला. म्हणजे काय लाईफ. आणि किती स्माइल करत होत्या त्या किती फुलफिल होत्या तरी पण. आणि मी काय करतेय. आणि गेले लास्ट 3 महिन्यापूर्वी माझे पण वडील एक्सपायर झाले. डायलिसिस चाललं होतं. मी आपण किती मिस करते, त्या काय मिस करत असतील, असं माझं हे झालं. की मला हे शेअरिंग होतं की मी इतकं लिहिताना, इतकं मनापासून लिहितेय, इतकं मला ते वरदान फील होत आहे की मला खरंच माझी आई आहे, मला खरंच भाऊ आहे, बहीण आहे, आप्पा होते. असं मला हे सांगायचं होतं. वा, खूपच छान. खूप 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 सुंदर होतं मला. म्हणजे मला इतकं फील होतंय ना ते, की मला काल पण त्या पल्लवी मॅम बोलल्या भावना क्रिएट झाली पाहिजे. की
फील झालं पाहिजे. तो फिलिंगच माझा एकदम चेंज झालाय आणि डे वनलाच माझ्या बरोबर हे घडलं. आणि मी नेहमी लिहिते ना, खूप कॅज्युअल घ्यायची, खूप कॅज्युअल म्हणजे लिहायचंय, लिहिते असं. हा, ऍक्च्युली ते युनिव्हर्सनीच क्लू दिलाय की बघ, तू ग्रेटफुल नाहीस ना, मग तुला एक गोष्ट मी म्हणजे एक समोर दाखवलं की हे उदाहरण आहे बघ. तू ग्रेटफुल नाहीस, पण हे बघ बरं काय आहे. तर जे आपले थॉट असतात ना, ते आपली ब्रेन लँग्वेज असते. थॉट्स इज द ब्रेन लँग्वेज. आणि आपले जे इमोशन्स असतात ना, ते आपले बॉडी लँग्वेज असते. ओके. सो आपण कसं म्हणजे आपली विचार आणि हे भावना म्हणजे कसं थॉट्स आणि इमोशन हे आपलं मॅच झालं पाहिजे. हे जिथे मॅच होईल ना, मग जादू ते होणार. जादू घडते. लाईफ इज अ चॉईस. ओके. तर विचार हे काय आहे, मी नेहमी सांगितलं, इलेक्ट्रिक आहे. आणि तुमच्या भावना काय आहे, ते मॅग्नेटिक आहे. मॅग्नेटिक आहे. भावना जर मॅग्नेटिक आहे, मग तुमची भावना कशी पाहिजे, छान पाहिजे. म्हणजे मग तुम्ही नॅचरली त्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करणार. आणखी. अनम्यूट करा. हेलो। हाँ हाँ, बोलो। अनम्यूट किया है मैंने। सो मैं ट्राई कर रही थी समझने का, जो मैजिक बुक थी वो तो मुझे समझ में नहीं आ रही थी बिल्कुल, बट आई वाज स्टिल देयर। और मुझे एक क्वेश्चन था एक्चुअली। वो मेरी डॉटर से रिलेटेड है, और जो कि मैंने अपना सपना बना लिया है। वो यूएस में 2 साल से है और वो इंडिया नहीं आ पा रही है, क्योंकि उसका H1B वीजा तो हो गया है, लेकिन उसको अभी फुल टाइम वीजा स्पॉन्सर करने के लिए एक एम्प्लॉयर वो ढूंढ रही है, जो वीजा भी स्पॉन्सर करे और उसको फुल टाइम जॉब मिले। उसके लिए मैं ग्रैटिट्यूड बहुत टाइम से लिख रही हूँ, करीब 40 to 50 में रोज लिखती हूँ। और अभी मेरे टोटल मिला के हो गए हैं, मतलब 1452, 1452। तो उसके बाद भी उसका मतलब रिजल्ट इतना आ नहीं रहा है, तो मतलब मुझे क्या चेंज करना चाहिए? क्योंकि मैं ऐसा लिख रही हूँ, थैंक यू, थैंक यू, थैंक यू फॉर वरन्याज 100K USD per annum beautiful job offer from a leading US brand with full visa sponsored for her to work on interesting design projects and get accolades, थैंक यू। ऐसे अलग अलग करके मैं मतलब स्टार्टिंग ऐसे कर रही हूँ, और फिर अलग अलग कि क्यों वो उसको मिल जाए, कि क्यों, ताकि वो इंडिया आ पाए, ताकि वो इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स पे काम करे, ताकि उसको अच्छा सैलरी मिले, ताकि वो अबंडेंट रहे। तो इसमें ये सही है या कुछ और, मतलब मुझे अपना प्रैक्टिसेस में चेंज करना चाहिए टू गेट फास्टर रिजल्ट्स? क्वेश्चन समझ में आया ना आपको? यस। ओके, तो ये मेरा ड्रीम अचीव नहीं हो पा रहा है। नहीं, एक्चुअली आपकी बेटी क्या चाहती है? मेरी बेटी भी वही चाहती है, लेकिन ये है कि वो बहुत ज्यादा अभी मैजिक बुक में नहीं है। वो ओके। कभी कभी लिख लेती, काउंट योर ब्लेसिंग्स तो करती है, उसके अलावा वो बोलती है नहीं मैं अपना बुद्धिज्म चांटिंग करती हूँ मम्मा, मुझे ये सब मत बोलो। मेरे पास, क्योंकि यूएस में ऐसा कोई मेड सपोर्ट भी नहीं होता, तो सब कुछ उन लोगों को करना होता है। तो शी सेड आप ही कर लो। तो मैं तो कर रही हूँ, लेकिन मैं उसको जितना भी बोलूँ कि तुम भी और ज्यादा करो, तो वो नहीं मानती है। तो अभी मैं तो यहाँ से कर रही हूँ सारा टाइम, मैं प्रैक्टिसेस, विजन बोर्ड बनाया हुआ है, ये सब मैं ग्रैटिट्यूड लिख रही हूँ। क्योंकि मेरे को ये लगता है कि वो 2 साल से इंडिया नहीं आई है, वो आए। क्योंकि अभी मेरे बहन के बेटे की शादी भी है फरवरी में, 12 फरवरी, तो वो उसने 2 साल से कुछ फंक्शन भी अटेंड नहीं किए। तो हम्म। उसके तो लिए अभी हम लोग आप एक थोड़ा पूरा न्यूली परिवार। न्यू न्यू तरीके से सोचना। अभी अभी आपका फंक्शन है ना, हम्म। तो आप फंक्शन के लिए सोचिए कि वो आ गई है, आपने बहुत अच्छे से हाँ। उसके साथ आप एंजॉय कर रहे हो। और जो आपने पहले लिखा है ना, वो कैसा है, आपने लिखा है सब कुछ चीजें, रोज आप लिखते भी हो। कुछ कुछ चीजें को ऐसे छोड़ दो एकदम, उसके ऊपर आप ज्यादा ये मत करो। नहीं तो आप ओके। अटैच मत हो जाओ एकदम से। आप अभी हल्का ही से, बिल्कुल ऐसे नॉर्मल, यस वो आएगी आपके अंदर, वो होना चाहिए, क्या बोलते हैं उसको, एक ट्रस्ट होना चाहिए आप जो कर रहे हो उस पे, कि यस मैं ये लिख रही हूँ, मेरा ये होने ही वाला है, मेरी बेटी आएंगी और 100% वो इस शादी में आने वाली है। और आप एंजॉय कर रहे हो, आप बातें कर रहे हो, आप जब सोते हो ना, तब आप वो शादी को विजुअलाइज करो जो होने वाली। हम्म। उस शादी में हम्म। आप आपकी बेटी से बात कर रहे हो, अरे हाँ हम ये करेंगे वो करेंगे। जितना ज्यादा आप करोगे ना उतना विजुअलाइज, तो हो सकता है कि मैजिकली वो बिल्कुल 8 दिन में भी हो जाएगा। हाँ, आप मतलब क्यों हम लोग नहीं एक हो रहा कनेक्ट भी है होते उस हैं। पे ज्यादा फोकस मत कीजिए कि क्यों नहीं हो रहा, मैं तो इतना लिख रही हूँ क्यों नहीं हो रहा है, उस पे फोकस ही मत करो। आप अपना काम करो, आपको सिर्फ लिखना है, विजुअलाइज करना है। आपकी बेटी जो करती है उसको भी उतना ही करे दो, उसको भी फोर्स मत कीजिए। और उसको बोलो कि बेटा ट्रस्ट,
कि यस तू इस डेट को यहाँ आने वाली है, मुझे बाकी कुछ पता नहीं। यूनिवर्स को मैंने बोल दिया है तू इस डेट को आएगी या ना आएंगी, पर अब यूनिवर्स मार्स आपको जब रास्ता दिखाएगा कि यस क्या होगा या कैसे करना है। मतलब मैं चाहती हूँ कि वो आए विद अ जॉब इन हर हैंड, ये नहीं कि वो बैक पैक करके इंडिया यूएस छोड़ के आ जाए। वो तो हम नहीं चाहते, क्योंकि इतना इन्वेस्टमेंट सब तो कुछ आप हुआ जो है नहीं उसकी चाहते पढ़ाई पे। उसको क्यों बोल रहे हो? जो नहीं चाहते उसको मत बोलो, जो चाहते हो बोलो यस वो एक हाँ अच्छी जॉब के साथ यहाँ आने वाली है। हाँ, वो तो मैं बोलती हूँ, मतलब मैं कोशिश यही करती हूँ कि मैं बहुत पॉजिटिव भी रहूं, क्योंकि हम्म। जिसकी बेटी 2 साल से नहीं आ पाई है, यस छोटी यस। उम्र है उसकी, अभी 23 साल की है। बट फिर भी हाँ। मेरी लाइफ कंडीशन, मतलब मेरा जनरल सब बहुत ही पॉजिटिव है, ऐसा कुछ नहीं है। हम्म। बट ये है कि मैं ये चाह रही थी कि हम लोग इतना कुछ कर रहे हैं, जबकि मालूम है यूएस की रियलिटी थोड़ी अलग है आज की डेट में। हम्म। थोड़ा मुश्किल है वहां पे, बट मैजिक्स तो फिर बहुत होता अच्छे से होने चाहिए, वो होना मैं आप होता लोग ही है, सबसे। होता ही है। हाँ, आप लोग सबको यही मुझे बोला था कि ये सपना अचीव करने में, हम्म। मतलब थोड़ी मेरी हेल्प हो पाएगी आप लोगों से, मतलब जो भी आप लोग वाइब्रेशंस सबको सबके मिलके उसके ऊपर जाएंगे। उसका नाम वरन्या कपूर है। तो प्लीज आप, मैं इसमें जो भी हेल्प हो पाए आप ही मेरी शेयर सब। करोगे 8-15 दिन बाद बस। मैं आपको बोली ना, आप शादी को आप रोज मॉर्निंग में उठने के पहले यानी आप बेड से उठी भी नहीं हो, आप जैसे आपकी आंख खुली और आप फिर से ड्रॉजी स्टेट में जाती हो ना, वैसे और हम्म। सोचो। और सोने के पहले भी वही सोचो। और जो भी लिखना है वो पॉजिटिव वे में लिखे, यस वो आ गई है, हम एंजॉय कर रहे हैं, बहुत अच्छे जॉब के साथ उसको इंडिया में आ गई है। तो आप अच्छे से कुछ अफर्मेशन तैयार करके लिख लीजिए और लिखिए, फोकस कीजिए, आएंगे। अब मैं जी। कैसे कर रही, मैं कर रही, फिर मैजिक तो सबके साथ हो रहे हैं, मेरे साथ क्यों नहीं हो रहा, मैं तो इतना सब कुछ लिखती हूँ। ये किंतु परंतु बिल्कुल मन में मत आने दीजिए। जी। व्हाट डू यू थिंक प्राजक्ता? हम पहले तो मैं इनकी प्रैक्टिसेस को करेक्ट करना सजेस्ट करूंगी मैम। पहले तो इन्होंने खुद ही बोला अपने ही सेंटेंस में ये मेरी बेटी का ड्रीम है। हम्म। बट एज एन माँ, जैसे राजन सर बोलते हैं, एज एन मदर इंडिया, इनका ये भी ये सपना है। बट इनका ये खुद का सपना नहीं है कि इनको खुद के लिए चाहिए, ये बेटी के लिए चाहिए, राइट? तो आई वुड सजेस्ट कि बेटी इंडिया आने के बाद भले ही आपका सपना है कि उनको जॉब होना चाहिए उनके हाथ में, ऐसे ही नहीं आना है, राइट? तो आप ऐसे विजुअलाइज करो ना, आप एवरी डे आपके घर में अगर मेड है या खुद आप उनके लिए टिफिन बना रहे हो, वो ऑफिस के लिए निकल रही है, ये सब विजुअलाइजेशन आप ऐड करो। या आप ऐसे सपना देख सकते हो, खुद का ड्रीम ये आप बना लो, आप उसके लिए टिफिन बना रहे हो या किसी ने बना भी दिया है तो आप उनके हाथ में दे रहे हो, है ना? ये सपना बनाओ हाँ, कि आप अगर सपोज, आप कहाँ पे रहते हो सपना जी? मैं बॉम्बे में रहती हूँ। ओके। तो ऐसे फील करो आप वीकेंड पे जा रहे हो गेटवे ऑफ इंडिया, शॉपिंग के लिए जा रहे हो, मुंबई के कहीं फेमस प्लेस है वहां पे आप वीकेंड पे उनके साथ घूमने के लिए जा रहे हो, है ना? वो इंडिया हाँ। आने के बाद आप क्या मजे करोगे वो डाल दो, आपका सपना ये होना चाहिए। क्योंकि एक्चुअली। कैसे है कि अगर आप उस चीज में अगर अटकते हो ना, आपने जैसे बोला, आपने तो काउंट भी कर लिया, 1450 ग्रेटिट्यूड्स लिखे, बट कुछ हो नहीं पा रहा है, राइट? there is no limitations or there is no count for the gratitude writing, ma'am. There are many आई नो। people who या। writes 500 gratitudes each day, so उनका तो almost 7-8 days में ही आपने जितना लिखा है उतना हो जाता है। तो हम्म। आपका लीकेज पॉइंट यही है कि ये आपका सपना नहीं है, आपके बेटी का सपना है। तो आप उसके अकॉर्डिंग आपका सपना चेंज करो, एंड आफ्टर ऑल योर मदर, यू कैन डू एनीथिंग फॉर योर किड। हाँ, तो आपके मैंने ये सब लिखा हुआ है कि आई एम थैंकफुल टू वरन्याज, जो भी उसको जॉब मिली, उसके उसको चाहिए 100K USD पर एनम की जॉब उसको मिल गई है। और मेरा विजुअलाइजेशन में हम लोग करते हैं अपने ग्रुप में, तो उसमें भी मैं 7 मिनट्स की, दिन में 2 बार हम लोग विजुअलाइजेशन करते हैं, तभी मैं यही सपना ही पूरा ही बोलती हूँ कि वो आ गई है, मैंने बुके खरीदा है, मैं उसको एयरपोर्ट पे लेके देने जा रही हूँ, वो है हाथ हिला रही है दूर से, बहुत सुंदर लग रही है, और शादी के हम लोग शॉपिंग कर रहे हैं, और उसने अपना ब्लू ड्रेस डिसाइड किया है। ये सब मैं करती हूँ, मतलब ये बात नहीं है, आप बट ये है करते हो, ग्रैटिट्यूड आपका ये एक्चुअली। रेजिस्टेंस है कहीं ना कहीं जो मैं कर इतना रही हूँ।
हम्म। वो राइट। वाला जो आपके अंदर वो एक छोटा सा है ना, बोलते हैं ना, अश्विन मैम हमेशा क्या बोलती है कि आपने तो खीर बना ली, फिर इतना सा आपने उसमें क्या किया, नींबू का रस का एक ड्रॉप डाल दिया। हम्म। वो वाला जो चीज है वो आप बिल्कुल छोड़ दीजिए। मैं कर रही हूँ आपको, जैसे आपको प्राजक्ता मैम ने बताया, मैंने बताया, कहीं भी चिंता, डर, होगा कि नहीं, आएगी कि नहीं, मिलेगा कि नहीं, ये वाला सब चीज आपको ड्रॉप करनी पड़ेगी। क्योंकि लेकिन दो जो मैं साल हो लिख गए रही हैं हूँ वो आपको, सही कहीं ना कहीं है। वो फियर है। आपका मुझे ये जो फियर नहीं, वर्क मुझे है, थोड़ा सा बस बार बार मेरे अंदर से ये आ रहा है कि इतना इतना टाइम हो गया, मतलब करीब 7 मंथ्स हो गए। तो ये मतलब बहुत चीजें आसानी से मेरे साथ हो जाती है हमेशा, मतलब कभी दिक्कत नहीं आती, लेकिन एक ये फिर मुझे कभी कभी लगता है शायद ये यूएस का, ये वरना का जो ड्रीम है, इतना मुश्किल सा ड्रीम है, ये पता नहीं क्या लेके बैठ गई है, और इंडिया भी नहीं आ पा रही है। फिर मैं उसको चेंज भी कर देती हूँ कि नहीं नहीं, सब तो हो गया है, कितना अच्छा, उसको देखो कितनी अबंडेंट लाइफ अभी भी जी रही है, जबकि उसके पास नौकर भी, मतलब जॉब भी नहीं है, तभी भी कितने सुंदर घर में रह रही है, कुक भी खाना बनाने आता है, इतनी लग्जरी लाइफ जी रही है, पेट सिटिंग से इनकम इनकम हो रही है, अपने आप फाइनेंशियली इंडिपेंडेंट है, बहुत ज्यादा शुक्रिया 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 लक्ष्मी माँ, उसके लिए भी मतलब मैं कर देती हूँ। और यू नो बहुत वो अबंडेंट है आज भी, बट उसको ये कि वो मतलब प्रोजेक्ट्स ही उसको मिलते रहते हैं, वो सब ठीक है, लेकिन उसको एक परमानेंट जॉब के लिए मुझे यही पूछना था कि ये सब जो मैं लिख रही हूँ, इसकी इसमें मैं, ठीक है फीलिंग्स की बात सही है कि कभी कभी मुझे, मैं मतलब ऑनेस्टली बताती हूँ, कभी कभी मुझे लगता है कि यार ये पूरी डायरी भरने वाली है देखो। और ये वरना भी बोलती रहती है, मम्मा आप तो पता नहीं क्या ही लिखते रहते हो, लिखते रहो, पता नहीं, मुझे तो नहीं लगता क्या ही होगा, बट आपको लगता है तो आप लिखो। तो आई तो राइट एवरी डे, बट ये है कि वो एक ग्रैटिट्यूड काफी, 5 लाइनें को हो जाता है, तो 50 बहुत मुझे लगता है कि मैं लिख पाती हूँ एक डे में, या तो मैं इसको और बढ़ाऊं, क्योंकि मैंने नहीं जैसे ये तो लिखा फिर है, थैंक यू हाँ, थैंक यू। नहीं नहीं नहीं, एक्चुअली देखिए, अभी आप जब बात कर रहे हैं ना, इसी में बहुत सारी बातें हैं। और मैम ने कहा हम्म। है कि अगर तुम एक कंप्लेंट करोगे तो तुम्हें 10 ग्रेटिट्यूड लिखने पड़ेंगे। हम्म। और तो ये मैम कंप्लेन हो के लिए अपनी बेटी के लिए बोलो या मैम की प्रैक्टिसेस बोलो, तो वो जिस तरह से प्रैक्टिसेस करते हैं, तो हमारी प्रैक्टिस उसके सामने कुछ भी नहीं है। रहा है। ये तो है। हम्म। आप दोनों को आप जैसे, आपको अब क्या ड्रीम है आपकी बेटी के बारे में, आपका अलग ड्रीम हो, उसका जो है वो अलग हो, आप में विश्वास हो, आपके फीलिंग्स पॉजिटिव हो, आपको जैसे यूनिवर्स को सरेंडर कर देना है कि बस भाई ये कर दे तू बस, उतनी आपके अंदर एनर्जी होनी चाहिए वैसे। मयूरी मैडम बोला। काही अजून यावरून एक शेअरिंग आठवलं मला. आठवलं म्हणजे मला बोलायचंय ते. पहिलं कन्फेन्स करायचंय, चूक झालेली आहे माझी. चुका नाही एक करायची, चुका सांगायच्या नाही. झालेली आहे. हा, हा. झालेली आहे. खूप मोठी झालेली आहे, म्हणजे असं मला वाटतं माझं आता. त्या दिवशी मी डे डे 03 ला तुम्ही पल्लवी मॅमला बोलवलं होतं, फर्स्ट स्टार्ट होण्याच्या आधी. त्या संध्याकाळी मी त्यांच्यासोबत बोलले. पण त्याच्या आधी काय झालं होतं, आई वडील, वडिलांना डायलिसिस ऑनगोईंग होतं, आणि मी मोठी आहे सगळ्यांमध्ये, तर आई वडील, तो फेज मी सगळा हँडल केला. पण त्याच्यामध्ये तो फेज हँडल करताना मला स्वामिनी कन्सिव्ह झाली होती, तर बाळ राहिलं होतं. तर फर्स्ट माझं चाइल्ड आहे शिवज्ञा, गर्ल चाइल्ड आहे. तर ऑफकोर्स पूर्ण फॅमिली असावी प्रत्येकाला वाटतं तसं, माझं जरा याच्यामध्ये होतेच मी. आणि जसं माझं छोट्या छोट्या गोष्टी जरी मी युनिव्हर्सला म्हटलं तरी मला मिळत जातात, असं मनातून जरी थँक्यू युनिव्हर्स वगैरे वगैरे, तब्येतीच्या ह्याच्यात काही असो, पैशाच्या ह्याच्यात, खाण्यापिण्याच्या ह्याच्यात. तर आता मी एक हे लिहित पण होते, 2022 पासून लिहित होते, एक्सप्लेनेटिव्हली, असं असं चाइल्ड हवंय आहे मला, व्हिज्युअलाइज करायचे वगैरे वगैरे, आणि खूप विश्वास आणि स्वामींचं माझं सेवा आहे. तर असं मला कुठेच अडलं नाही कधीच. पण ती मी ना, जसं काही हट्ट केला होता माझा, असं आता मी सांगते एक्सप्लेनली. पण त्यावेळी हट्ट असं काही कळत नव्हतं मला, मिळणारच आहे मिळणारच आहे मिळणारच आहे, अपेक्षा 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 असं राहिलं माझं. तर नाही झालं. बेबी स्वामिनी झाली. एक्सेप्ट इट, माझ्या हस्बंडने विदिन मिनिट मध्ये एक्सेप्ट केलं होतं. पण माझा फ्लो एकदम अपेक्षा असं एकदम हे होता. मी पण बाळ एक्सेप्ट केलं, पण माझा युनिव्हर्स का चुकला आणि माझा स्वामी का चुकले. असं माझं हे झाला होता की हे का.
आणि मी काचं उत्तर शोधत होते. वर्ष झालं आता माझ्या मुलीच्या लास्ट मंथ मध्ये बर्थडे झाला, वर्ष गेलंय माझं याच्यात, की मी बाळ एक्सेप्ट आहे, बाळाला मी खूप जीव लावते, माझ्या लेकरामध्ये खूप जीव आहे, पण तू का केलं याचं उत्तर मला मिळत नाही आणि मी खूप शोधलं. लास्ट मंथ मध्ये अक्कलकोट वगैरे, गाणगापूर वगैरे जाऊन आलो, दर्शन करून आलो, तिथे पण मी देवाला विचारलं तू का केलं त्याचं मला उत्तर हवंय. म्हणजे तुम्ही मला थोडं किडी समजाल. आणि काय माहिती काय झालंय हे मराठीची जादूची लिंक आली आणि मला हे करायचं होतं, पण माझं ना सगळ्यावरनं जसं काही मनच उठत चाललं होतं. नाही करायचं मला मॅजिक, पण नाही करायचं मला देवाचं पण, मी आरती वगैरे देवाची करणार पण माझं मन नाही, 100% मन त्याच्यात नव्हतं. लिहिणं वगैरे वगैरे सगळं चालू. पल्लवी मॅमला कॉल केला, पल्लवी मॅमला हा सगळा सिनारिओ मी सांगितला. आणि एक असं फॅमिलीमध्ये पर्सन आहे, जेव्हा माझं फर्स्ट चाइल्ड झालं ना, ते गर्ल झालं. त्याच्यावर एक डायलॉग मारला होता त्यांनी. सो तर मला असं होतं की मी नेक्स्ट होईल ना तर ऍटलीस्ट ही व्यक्ती माझी सॅटिस्फाईड असेल. सो तर माझं त्याच्यात पण लिहिणं तर असं असायचं की त्या व्यक्तीसाठी दे, त्या व्यक्तीसाठी होऊ दे, त्या व्यक्तीसाठी होऊ दे, त्या व्यक्तीसाठी करू दे, असं की लिहिताना सुद्धा. तर पल्लवी मॅमने माझा सगळा पॉईंट क्लिअर केला. पल्लवी मॅमने सांगताना पण सांगितलं की म्हणजे त्यांनी मला शेअरिंग केलं की ही तू माझ्याकडे मॅजिकमुळे आलेली नाही, अध्यात्मामुळे आलेली आहे. ठीक आहे, मी म्हणलं असू शकत. म्हणजे त्यांनी सांगितलं त्यात तिघी बहिणी आहेत. हा जो सेम सिनारिओ मी डिस्कस करते, हा सेम सिनारिओ त्यांनी जगलेला आहे. आणि जर तू याच्यातच राहिली तर तुझ्या मुलींचं तू भवितव्य आणि तुझ्या फॅमिलीचं भवितव्य बघ. आणि कालचा आपला धनादेश यातला एक लाईन होती, कृतज्ञ राहशील तर अजून भेटेल, कृतज्ञ होशील तर आलेलं पण जाईल. असं तर मला जशी काही चपराक बसली ती. आणि मी त्यांना फक्त म्हटलं मला ह्याचं काचं उत्तर हवंय, का हे असं होतं. मी 100% लिहितीये आणि मी खूप लिहिलेलं आहे. मी 9 महिने कंटिन्यू म्हटलं तरी लिहिलेलं आहे. मी वर्क म्हणजे इव्हिनिंग नाईट दुपार बसून लिहिलेलं आहे. तर ते म्हणे तुझ्या डोक्यात एक फिअर हा पॉइंट होता, तू एक्सेप्ट कर, नको करू. मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं कसं तू हे करताना तू अशी मनमोकळी होतीस का, कन्सिव्हच्या वेळी पण मनमोकळी होतीस का, तेच झालं पाहिजे, तेच झालं पाहिजे. खरंच नव्हती, हा भीती होता आणि तोच रिझल्ट आहे. तर मला माझ्या काचं उत्तर तिथे भेटलं. मी तिथून पुढे जे स्टॉप झाले, आज मला 6वा 7वा दिवस आहे, एकदाही मनात आलेलं नाही, स्वामी माळावळी शपथ माझ्या एकदाही मनात आलेलं नाही. म्हणजे इतकं क्लिअर होऊन गेलं मला की मी काचं उत्तर वर्षभर शोधत होते, हे का झालं माझ्यासोबत. आणि मग असं नाही की बॉयच पाहिजे, असं नाही की गर्लच पाहिजे, पण कम्प्लीट फॅमिली असावी, हा एक जो माझा अपेक्षेने भरलेलं हे होतं ना, हट्ट, तो माझा थोडा थांबून गेला. असं थोडा नाही, पूर्णच गायब झालाय. आणि हे सगळं झालं पल्लवी मॅम बरोबर डिस्कस. डे 1 झाला आपला वरदानांवर, डे 2 झाला आपला जादुई दगडवर, आणि तिसऱ्या दिवशी माझ्याकडे 2 वर्ष झाली ती मावशी कामाला येतात, त्या आल्या. आणि मी सहज स्वयंपाक करत होते, टिफिन बनवत होते. 7 वाजता 7:30 वाजता त्यांना आल्या. आणि मुलींवरूनच विषय निघाला, त्या झोपल्यात किती छान असं तसं. तर मी म्हंटल हो ना, छान झोपल्यात. म्हणे कसं असतं ना, ज्याला असतं त्याला त्याची किंमत नसते. मी एकदम टर्न होऊन बघितलं, मला असं का म्हणाले या. आणि कालच माझं असं एकतर 2 दिवस म्हटलं किंमत नसते तुम्हाला, काय म्हणायचं काय. म्हणे नाही, काही काही लोकांचं म्हणजे मी त्यांच्याशी कधी ह्या विषयावर बोललेलीच नाही. मग यांनी मला म्हटलं तुम्ही आज असं का म्हणाले, कधीच नाही म्हणाले, तुम्ही आज असं का म्हणाले. तर मी त्यांना नेहमी विचारायचे तुमचं बाळ कुठे आहे, तर ते म्हणे आम्ही हजबंड वाईफ इकडे कामाला आलोय, माझं बाळ गावाला आहे. का तर एवढ्या लोकांमध्ये ते कामाला येतात वगैरे, बाळ कुठे राहणार आहे. तर त्यांनी मला त्या दिवशी क्लिअर केलं. म्हणे ताई मी तुम्हाला सगळं खरं सांगते, मी तुम्हाला आज खरं बोलू का. म्हटलं काय बोला. एक तर आदल्या दिवशी त्या ताई येऊन गेल्या, त्यांनी मला त्यांच्या आई वडिलांचं सांगितलं होतं 2 दिवस आधी, आणि या मला सगळी सकाळी भेटल्या. आणि माझ्या डोक्यात एकतर हे क्लिअर क्लिअर होत चाललंय, आणि त्यात मला त्या जसं काही देवानेच काही बुद्धी दिली असावी. म्हणे ज्याला असतं त्याला किंमत नसते म्हणजे, आणि ज्याला नसतं त्याला त्याला ते पण मिळण्यासाठी किती तर असतं. तर म्हणलं का हो तुम्ही आज असं का म्हणाल्या. तर म्हणे ताई मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगायचंय, 2 वर्ष मी तुमच्याकडे येते आणि त्या दिवाळीला जाऊन आल्या होत्या. तर मग मी म्हंटल, मला म्हणे की ताई मला मुलबाळ नाहीये. म्हटलं अहो तुम्ही तर 2 वर्षापासून सांगताय तुमचा मुलगा आहे, 4थीला आहे, 5वीला आहे वगैरे वगैरे, असं कसं खोटं म्हणजे असं कसं म्हणताय तुम्ही. तर त्या म्हणे मी कुणालाच असं कामावर सांगत नाहीये, माझ्या बरोबर खूप गोष्ट वेगळी झालेली आहे. मग त्या मला म्हणाल्या की त्यांना फर्स्ट चाइल्ड कन्सिव्ह झालं, ते बाळ झालं, 1 वर्षाची ती मुलगी झाली, आणि तिला ताप वगैरे आला आणि ती गेली.
सेकंड 2-3 वर्षाच्या गॅपने पुन्हा मुलगा झाला, समथिंग काय झालं आणि तोही गेला. म्हणे मग त्याच्यावरून त्या म्हणे की ज्याला आहे त्या, ज्याला नाही त्याला त्याची किंमत विचारा. असं जसं काही माझ्याकडे हे जादूने अध्यात्माने कसं आलंय देव जाणो, पण माझ्याकडून पूर्ण म्हणे ती डोक्यातून कन्सेप्ट उडवून टाकली मॅजिकने. हे होतं माझं आजचं शेअरिंग. 2 मला इतक्या दिवसापासून करायचे होते. सो मराठी मॅजिक बुक करत असताना तुम्हाला आता हे 2 प्रश्नांची उत्तरं सापडली. बरोबर आहे है ना? आणि आज अजून त्याच्यावर एक रिव्हिजन पण झाली. हो जसं हो, मॅमच्या तेच मी क्वेश्चनवर मगाशी सांगितलं. तुम्ही विसरला नाही पाहिजे. कारण की नाही, करता मला सगळं. आठवणारच नाही मॅम आता हे. हा, आपण खीर तयार केली आणि खिरीमध्ये आपण एक लिंबूचा थेंब टाकला आणि आपली खीर पूर्ण बिघडली. असं ते होतं. म्हणजे कुठे ना कुठे मनामध्ये असतं. म्हणजे आपण न कळत होतं ते कळत नाही आपल्याला, पण होत्या ह्या गोष्टी होतातच. होतं. हम्म. तो ऍक्सेप्ट करा, त्या गोष्टी कबूल करायच्या आणि पुढे जायचं. ठीक आहे, त्याच्यात अडकून राहायचं नाही. आणि फार छान की आम्हाला खूप छान वाटत आहे की तुमचं हे शेअरिंग ऐकून की ऍटलीस्ट तुम्हाला क्लिअर झाल्या 2 गोष्टी. नाही, खूप या क्लिअर. 30, 35, 40 लोकांमध्ये जर मी एकाच्याही गोष्टीचं समाधान करून एकाला जरी जादू प्राप्त झाली नाही या बुक मधून, तर प्राजक्ता आणि माझ्यासारखं आम्ही नशीबवानच नाहीये. आणि प्राजक्ता, मला झालेली आहे स्टार्टिंग पासूनच. आणि म्हणजे खरं मी म्हणजे तुम्हाला मला सांगू काल शकेन ना, मी प्राजक्ताचं 1 वर्ष शेअरिंग कसं ऐकलं. रडण्यात घालवलंय आणि मी येत्या 1 आठवड्यात काय फील करतीये. प्राजक्ताबद्दल जसं काल तिने शेअर केलेलं आमच्या त्या एका दुसऱ्या प्रोग्राम मध्ये. सो म्हणजे युनिवर्स सगळं घडवून आणतो, हे मी सिंपल सांगते. ही आता ही आमच्यासोबत घडलेली रिअल घटना आहे. फर्स्ट टाइम मी राजन सरांसोबतचा सेशन आमच्याकडे केलेला, त्यावेळेस जवळपास 40 लोक होती. तेव्हा प्राजक्ता नाही आलेली. सेकंड टाइम पण आमचा एक झाला, तेव्हाही प्राजक्ता नव्हती. आय थिंक सो तू थर्ड टाइम आलेलीस ना प्राजक्ता? हो. हा. थर्ड टाइमचा इन्सिडेंट सांगते. आम्हाला सरांनी म्हटलं, माझ्या मिस्टरांना फोन केला की मुझे ये करना है, तो मैं आ रहा हूँ, आप सब लोग मिलना है मुझे. तो आम्ही म्हटलं ठीक आहे. मग ते म्हणाले नाही नाही, तुमच्या त्या बेल कॉलनीलाच भेटू, खूप छान कॉलनी आणि निसर्ग सौंदर्य खूप आहे तिथे. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. मग अगदी वेळेवर दुसऱ्या दिवशी येणार आणि आदल्या दिवशी आम्ही मेसेजेस टाकले. कुठेतरी असं काहीतरी झालं त्या ग्रुपमध्ये, का जिथे पुष्कळ लोकांनी आम्हाला येणार म्हणून असं टिक मार्क केले आणि अचानक त्या ग्रुप मधून सगळं काही एका झालं, ते काहीतरी होतं झालं आणि सगळेच लोक गायब झाले. आता माझा नवरा म्हणाला की मी तर सगळ्यांचं लिहून ठेवलं, आता 8-10 लोक येणार होते, आता उद्या आपण सगळं करणार आहे, ऑर्डर देऊन दिली आहे, सगळं काय करायचं. मग आम्ही ज्या ज्या लोकांनी आम्हाला कन्फर्मेशन दिले त्यांचे सगळे नंबर शोधून काढले, पुन्हा आमचा एक ग्रुप तयार केला. ग्रुप तयार करून मग सगळ्यांना मेसेजेस पाठवले. मग ज्या 10नी आम्हाला दिलं होतं कन्फर्मेशन की आम्ही 10 येऊ, त्याच्यातले हे 4 किंवा 5 आले, ज्याच्यामध्ये प्राजक्ता मॅडम पण आलेल्या. त्या दिवसाची मीटिंग खूप सुंदर झाली, कारण आम्ही खूप कमी लोक होतो. अगदी असं छोटंसं टेबल कॉन्फरन्स सारखी कॉन्फरन्स झाली. सगळ्यांनी मनसोक्त सरांसोबत गप्पा मारल्या, आपले पॉइंट्स डिस्कस केले. आणि जेव्हा काल प्राजक्ता मॅमने म्हटलं की दिस वॉज माय टर्निंग पॉइंट अँड आय वॉज से वाव युनिव्हर्स वा, म्हणजे पूर्ण माझ्यामुळे नाही, पण किती छान की मला याच्यात युनिव्हर्सनी काहीतरी योगदान द्यायला लावलं की चल येस, येस, प्राजक्ताचा टर्निंग खरंच. पॉईंट का व्हायचं आहे. ती कारण ती खूप करत होती आणि तिने हे सगळं अट्रॅक्ट केलं. जी मीटिंग कॅन्सल करत होती ती फक्त आणि फक्त प्राजक्ताच्या त्या प्रॅक्टिसमुळे ती एनी हाऊ झाली. ती छोटी होती पण छान झाली आणि तिला रस्ता मिळाला. म्हणजे देवाला असं द्यायचं असतं, ते कुठल्याही माध्यमातून कशाही याच्यातून तो देतो. हे आज सकाळपासून माझ्या डोक्यामध्ये ना कंटिन्यूस फिरत आहे. मी म्हटलं मी प्राजक्ताला फोन करून सांगेल सांगेल, आता आज मी या प्लॅटफॉर्मवर सांगते. की असं झालं होतं ना ज्यावेळी बाळाचं माझं झालं होतं बाळ, तेव्हा मी त्यावेळी राजन सर, रिम्पल मॅम, ह्या दोघांनाही कॉल करून हे केलं होतं. अजून एक जण होतं त्यांना केलं होतं. म्हणजे क्लिअर क्लिअर बोलणारे असतात. त्यात मला एक जण म्हणालं की तू सिंपती घेतीयस. मला पोहोचताच येत नव्हतं, कुठे पोहोचायचंय, मला कुठे सांगायचंय. त्या पल्लवी मॅम पर्यंत मी एक्झॅक्ट पोहोचली त्या दिवशी. असं झालं म्हणजे मला असं की तू फक्त मला सांग. ते त्यांच्या पद्धतीने वेल फाईनली सांगत होते की तू हा रोड घे, तू हे कर ते कर. पण मी पोहोचत म्हणजे तितक्या भावनेपर्यंत मी पोहोचतच नव्हती. ती त्या दिवशी मी पोहोचले ऍट लास्ट. थँक्यू सो मच. मॅम तुम्ही म्यूट झाला. हा, आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग आपण आपलं मीटिंग एंड करूया. आणि प्रॅक्टिस करा आणि मनातून करा. खूप छान प्रॅक्टिसेस जेव्हा तुम्ही कराल ना, तुम्हाला स्वतःच बघा आता या
मयुरीच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचं ते म्हणजे खुलून बोलणं वगैरे कसं कळतंय ना, कारण की ती कृतज्ञता आहे म्हणून. सो आणखी काही विचारायचं कुणाला, की आपण मीटिंग एंड करायची? प्राजक्ता, तुला काही बोलायचं का? नाही मॅम, आजचा सराव सुरू करा लगेचच, एवढंच सांगणार बस मॅम. एवढं सांगायचं. येस. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अटेंडिंग दिस मीटिंग. आणि सराव सुरू करा. आता उठल्याबरोबर तुमच्या घरात शोधा, ज्या घरी आहेत त्या, आणि जे ऑफिसमध्ये आहेत, त्यांनी ऑफिसमध्ये शोधा. आणि मॅनेजरला जितकं जास्त परेशान करू शकत असाल लिहिण्यासाठी, त्याचे हात थकले पाहिजे, तेवढं तुम्हाला लिहायचंय. येस. थँक्यू. गॉड ब्लेस थँक्यू. यू ऑल. सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देत, सगळ्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळू देत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.